नेनता जाण काही नसे, जीव हा नेनता जाण काही नसे, नित्य निमित्त मी दोष बहुतसे, नित्य मी दोष बहुतसे, चुकलो मी आता वचनाला जरी, पामराची आता जाण तू भावना, अपराध असा काय केला पुन्हा, रोष का धरिला प्रभु रे सांगना, अपराध असा काय केला पुन्हा, होडेचा तो ससा रक्षिला जाणू स्थळी, होडेचा तो ससा रक्षिला जाणू स्थळी, आंधळ्याला दिली दृष्टी एका क्षणी, आंधळ्याला दिली दृष्टी एका क्षणी, ख्याती आहे तुझी प्रभु मी ऐकुनी, तारिता तुझ विना जगी कोणीच ना, अपराध असा काय केला पुन्हा, रोष का धरिला प्रभु रे सांगना, अपराध असा काय केला पुन्हा, नाग देवास तू मोक्ष दिला कसा, नाग देवास तू मोक्ष दिला कसा, प्रेम पात्री तुझा बुडली बाईसा, प्रेम पात्री तुझा बुडली बाईसा, माडिया रक्षिला सर्पदंशातुनी, वाणी दिली मुक्या जाणुनी यातना, अपराध असा काय केला गुन्हा, रोष का धरिला प्रभु रे सांगना, अपराध असा काय केला गुन्हा, अंत नको आता पाहू रे तू पुन्हा, अंत नको आता पाहू रे तू पुन्हा, ठाव द्यावा मला आपुल्या चरणा, ठाव द्यावा मला आपुल्या चरणा, नम्र होऊन या केली मी याचना, अर्जुनाची करावी पुरी कामना, अपराध असा काय केला गुन्हा, रोष का धरिला प्रभु रे सांगना, अपराध असा काय केला गुन्हा, रोष का धरिला प्रभु रे सांगना, अपराध असा काय केला गुन्हा, रोष का धरिला प्रभु रे सांगना, अपराध असा काय केला गुन्हा, अपराध असा काय केला गुन्हा. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. श्री दत्तात्रेय महाराज की जय. दंडवत हो. अनंत ब्रह्मांड नायक भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी निरूपित केलेला श्री दत्तात्रेय महाराजांचा महिमा, त्यामध्ये आपण दत्तात्रेय महाराजांचं
इतर अवतारांपेक्षा असणारं आगळं वेगळं महत्त्व आपण विशद करत असताना कालच्या सत्रामध्ये आपण उपनिषदाशी दत्तात्रय महाराजांचा संबंध आहे. दत्तात्रय महाराज हे तिन्ही लोकांमध्ये वंदनीय आहेत. त्रैलोक्य वंदितम असं भृगुऋषी म्हणतात. तिन्ही लोकांमध्ये स्वर्ग, मृत्यू, पाताळ हे पुराणशास्त्रामध्ये आणि आपणही स्वर्ग आणि पाताळ हा शब्द आपल्याही चरित्रपाठामध्ये येतो. इतकं जर की ते पाताळाला खाली संबोधतात आणि आपण पाताळ हा मेरूच्या पर्वताच्या पायथ्याला संबोधतो. तर या ठिकाणी अशा दत्तात्रय महाराजांना तिन्ही लोकांमध्ये पूज्य मानतात, त्यांना वंदन करतात. ऋषीमुनी सुद्धा त्याच्या भृगुऋषी म्हणतात किंवा त्यांना सर्वच वंदन करतात. त्यांच्या ऋषी लोकांना सुद्धा ते वंदनीय आहेत. देवी देवतांना सुद्धा परमेश्वरा सगळे पूज्य. ज्ञान ऊर्ध्व ज्ञान पूज्य, तो सर्वत्र पूज्य. ज्ञान जारठ्य ज्याच्या ठिकाणी आहे परमेश्वर, ज्याच्या ठिकाणी ज्ञान आहे तो पूजनीय आहे, पण ज्ञान ऊर्ध्व जो परमेश्वर आहे तो सर्वांनाच पूजनीय आहे. जीव देवता सर्वांनाच पूजनीय ठरतो परमेश्वर. तर अशा दत्तात्रय महाराजांनी त्या तिन्ही लोकांमध्ये ते पूजनीय वंदनीय आहेत. आणि भृगुऋषीने त्यांच्या दत्तात्रय कवचामध्ये त्यांचं थोडंफार मूर्तीवर्णनही केलेलं आहे. आता आपण मूर्तीवर्णन नावाचं स्वतंत्र प्रकरण आपल्या सूत्रपाठात आहे. त्या मूर्तीवर्णनामध्ये त्यांनी 5 अवताराची थोडक्यात माहिती दिलेली आहे आणि नंतर मग चक्रधर स्वामींच्या लीळा आहेत पूर्ण. श्रीचरणापासून तर मस्तकापर्यंत, म्हणजे अपाद मस्तक. पायापासून ज्ञानियाचं पूजन हे पायापासून होते. जीवाचं पूजन सर्वसाधारण अज्ञानाचं पूजन वरून केलं जाते, डोक्यापासून खाली करतात. तुम्ही डोक्याचं पूजन करता मग खाली करता. ज्ञानियाचं परमेश्वराचं पूजन पायापासून वरती चालते. म्हणून ते मूर्तीज्ञान जे प्रकरण आहे त्यात सर्वप्रथम मूर्तीच्या 5 लीळा झाल्यानंतर श्रीचरणापासून लीळा आहेत. श्रीचरणाच्या, मग गुडघ्याच्या, मग मांड्याच्या, मग तुमच्या पोटाच्या, अशा वरती वरती लीळा आहेत सगळ्या. म्हणजे पायापासून, चरणापासून तर मस्तकापर्यंत. तर हे मूर्तीवर्णन केलेलं आहे आणि टीकाकारांनी त्याच्या प्रमाणबद्ध लीळा देऊन त्यांचं वर्णन केलेलं आहे. स्वामींच्या चांपे गौरव मूर्तीचं त्या 32 लक्षणाचं वर्णन केलेलं आहे त्या लीळांच्या माध्यमातून. पण त्याने 4 अवताराची माहिती देताना मूर्तीवर्णन नाही केलं. फक्त ते अवतार कुठं झाले, कसे झाले, त्यांनी काय कार्य केलं, कुठून शक्ती स्वीकारली आणि कुठं काय केलं, हे अशा पद्धतीचं वर्णन आहे. मग आपण मूर्तीज्ञान कशातच नाही. मग आता आपण चक्रधर स्वामींचे भक्त आहोत. आपल्याला चक्रधर स्वामी आपले उद्धारक अवतार आहे, आपण त्यांचं तर सगळं करतो. एखादी दत्तात्रय महाराजांवर श्रद्धा असेल, कारण दत्तात्रय महाराजांकडून धर्मी लागणारे लोक खूप आहेत, त्यामुळे त्यांची श्रद्धा दत्तात्रय महाराजच राहते. ज्या दिवशी ब्रह्मविद्येचा अभ्यास करेल, त्याला तत्व कळेल, तेव्हा मग तो कदाचित चक्रधर स्वामीकडे वळेल. पण सुरुवात त्याची तिकडूनच आहे. माझ्या जीवनातला एक प्रसंग आहे की एका उपदेशाच्या घराच्या बाजूला एक महिला राहत होती. ती या उपदेशी महिलासोबत ती महिला यायची मंदिरामध्ये नाशिकला आणि दर्शन घ्यायची, जायची. तिला थोडं थोडं माहिती कळायला लागली. मग ती क्रिया बी करायची. उदक घ्यायचं, पूजन करायचं, दंडोत घालायचे, देवाला उठी करायची, ते सगळं करायला लागली. तर काय झालं माहिती आहे, हे नंतर माहीत पडलं. जुने घरं जे होते ते मातीचे घरं राहायचे आणि त्या मातीच्या घरामध्ये मग ते घुस किंवा ते जे उंदीर आहेत ते उकरायचे. ते हे राहायचे, नळे राहायचे, त्यात उंदीर चालला जायचा आपल्या देशाचा आणि आपण ज्या मागे लागलो की ते बिड्यात चालला जायचा, म्हणजे बीड राहायचे. तर काय झालं, आता शेजारी धर्म असते, तर ती त्या बाईच्याकडे गोदरेजचं कपाट होतं. तिला कुठेतरी जायचं असेल तर तिनं काय केलं की ते तिचं काही मेकअप करायच्या अगोदर तिने काय केलं असेल, ते जे गळ्यातली जी पोत सोन्याची ते त्या याच्यामध्ये हँडलमध्ये अटकवली, त्या कपाटाच्या ह्याच्यात, आणि ते कपाटाला अशी अटकून दिली तेवढ्या आता घालायची म्हणून. आणि मग तिला अजून काहीतरी काम पडलं, तिनं काय केलं, ते असं कपाट उचललं. हे मी तुम्हाला सरळ सांगू राहिलो, म्हणून समजून राहिलो, हे अगोदर काहीच माहित नाही हा विषय. आणि तिनं मग तो असं कपाट उघडलं, तर ती अशी अशी ती चालली गेली साईडनं, ती बोत फेकल्या गेली भिंतीकडे आणि ती उंदरानं पकडली आणि बिळात घेऊन गेला. आणि तेवढ्यामध्ये शेजारची बाई तिच्यासोबत यायची, आली आणि काहीतरी घेऊन गेली. नंतर मग हिचा सगळा बेकार झाला, ते पोत पाहायला गेली, पोत नाही आहे. मग आता स्वाभाविकच आहे, कोणी आलं नाही, हीच आली. मग तिने लगेच काय केलं की असं सांगितलं, ती पोत घेतली म्हणून. मग आता कसं म्हणावं, जवळचे संबंध आहे एकदम, कसं म्हणा, घरातल्याने सांगितलं. मग आता थोडंसं काही तारतम्य करावं, काही विचारपूस करावं, आपल्याला शाश्वती असते बा तुम्ही असं. पण मग काय यांनी पोलीस स्टेशन रिपोर्ट दिलं की बा आमची पोत गेली.
झालं मग चौकशीला आले ते, कुठे गेले काय काय ते. पोत मोठी होती पोचवली, चौकशा झाल्या इकडून तिकडून. कोण आलं तर हे आलं ते आलं. तिला नंतर म्हणे बा तुम्ही, हे म्हणते की कोणीच नाही आलं, तुम्हीच आले, तुम्ही यांची पोत घेतली. ती म्हणे नाही मी नाही घेतली म्हणे. नाही म्हणे मग कोणी आलंच नाही तर पोत गेली कुठं. झडती ते म्हणे माझ्या घरची झडती घ्या. ते पाहिलं पण ते आता हा प्रकार माहीतच नाही ना कोणाला. तर मग त्यांच्यामध्ये खूप हे झाले. मग ते ठीक आम्ही शोध घेतो म्हणून ते पाहिलं, झडती घेतली, दिसली नाही. मग त्याच्यामध्ये वितुष्टता निर्माण झाली ना मनामध्ये. आता ती बाई मी त्याला नाशिकला होतो, मग योगायोग मी होतो नाशिकला, तर ती बाई आली त्या ठिकाणी. आल्यानंतर मी मंदिरात बसलेलो होतो. त्यानंतर ती रडायला लागली. म्हटलं बा आता काहीतरी झालं असेल, म्हटलं कमी जास्त म्हणून रडते कोणी प्रपंचात. काय झालं म्हणजे बाबा तुम्ही माझ्या शेजारच्या ओळखता काय ते. म्हणजे हो. म्हणजे मी त्यांच्यासोबत हा म्हटलं तुम्ही पाहिलं म्हटलं तुम्हाला 2-3दा. म्हणजे बाबा असं असा प्रकार झाला त्यांनी माझ्याकडे. मी विचारात पडलो गेलं का असं कसं हा. एकदम बाईचंही बरोबर आहे, कोणाच्या मनातलं काय सांगता येते, घेतलंच नाही ना. नशीन घेतली पण मग म्हणे झडती घेतली पण घरात निघाली. मग मी काहीच नाही बोललो, मी फक्त एवढंच म्हटलं तुम्ही खरंच तुम्ही खरं घेतली नाही का सांगा म्हटलं. म्हणजे नाही. म्हटलं मग देवाला एक विडा करा म्हणून, दत्ताचं महाराज मंदिर होतं. म्हटलं तुम्ही एक विडा करा म्हटलं देवाला, आणि तुम्ही घेतले नाही ना म्हणे. तर म्हटलं देव तुमचं खरं करेल, मग तुम्ही फक्त सांगा म्हटलं मला. नाही म्हणे मी घेतले नाही बाबा. म्हणजे एक विडा घेतला, दत्तात्रय महाराज म्हटलं बा या बाईने विडा घेतला, हिने पोत घेतली नाही, पोत कुठं गेली. घरातल्यानं जर घेतली काय असेल तर ही पुढे येऊ द्या आणि हिला लवकरात लवकर याच्यातून राहा द्या. तर बघा तिने तो विडा ठेवला. दत्तात्रय महाराज एवढे पॉवरफुल काम आहे की ते त्याच अर्ध्या पाऊण तासातच ते उंदरानं बाहेर काढली ती. आणि ते बाहेर काढली ते दिसली म्हणजे घरातच दिसली त्याची. मग पहा इकडे कशी काय निघाली. मग पाहिलं ते सगळं निघालं. मग ते हा मग कुठे ठेवली ते कपाट. हो म्हणे कपाट उघडल्याशी ते पडल्याशी. मग हा निष्कर्ष नंतर लागला. ते निघाली. त्या बाईनं आज उपदेश घेतलेला आहे. ती बाई आज मानव पंथामध्ये आहे. तिची दत्तात्रय महाराज विशेष श्रद्धा आहे याच्यात. मग आता अशा लोकांना आपण डायरेक्ट ज्ञानी सुद्धा म्हणू शकत नाही की ते दत्तात्रय महाराज सोडा, चक्रधर स्वामी करा. कारण ते धर्मी ज्या दिवशीला चक्रधर स्वामी कळतील ती त्या दिवशी दत्तात्रय महाराज सोडीन. पण आपल्या ताकाने तिला म्हणण्याची, कारण तिचं काम त्यांनी करेल आहे. भूतबाधा ग्रह पीडा विनाशकम. ओ या पंथामध्ये येणारे ज्ञानपूर्वक येणारे किती लोक असतील? 100 पैकी 2%. बाकी तर 60-70%, 80% तर असं आहे, काही परंपरेचे आहेत, मागून आले म्हणून पुढे पीछे से आगे ढकल दिया. हा, पण 70% तर बाधा आहे. भूतबाधा ग्रह पीडा विनाशकम. गुरुगुरुशीने सांगून ठेवलं, मी नाही सांगा. नाही म्हणजे ग्रहपाडा विनाशकम सगळे त्रास आहेत तिकडे आलेले आहे. परंतु त्यांना ते दत्तात्रय महाराज त्यांचे निवारण करतात संकट दुःख आणि ग्रह पीडा बाधा काय असेल, भूतबाधा भय मादा ग्रह पीडा विनाशकम, दारिद्र्य व्यसन सगळ्या याच्यात. याच्यातून दत्तात्रय महाराजांकडे हे लोक आलेले आहेत. त्यांची श्रद्धा आहे. तर हे दत्तात्रय महाराजांना बसतात, पुजतात अंतकरणपूर्वक. ते जरी उपदेशी असले, त्यांना 5 अवताराला ते मान असले तरी ते दत्तात्रय महाराजांवर विशेष भर. या महिन्यावर तर विशेष भर आहे. या महिन्यात दंडोतच खाली नाही. आता नाही म्हणा लागू राहिलं बाबा दंडोत नाही, आता तुम्ही कुठूनही घेऊन घ्या, कोणाला बोलवून घ्या. ते म्हणजे तुम्ही पाहिजे मॅडम, मग आपण पाहिजे तर 18 तारखेच्या पुढे. कारण 18ला महिना संपते. म्हटलं 19 पासून घ्या म्हटलं पुढे कोण दंडोत. नाही म्हणे मग हा महिना राहते म्हटलं. नाही म्हटलं मग पुढच्या वर्षी. तर अशा पद्धतीमध्ये एवढं विशेष श्रद्धा या महिन्यात दत्तात्रय अवतार दिनाचे असल्यामुळे. आणि असे कार्य करतात, असे लोकांचे कार्य झालेले आहे. भूतबाधा दूर झालेले आहे, ग्रहपीडा दूर झालेल्या आहेत, दारिद्र्यता दूर झालेली आहे. अशा अनेक त्यांच्यापासून लोकांचे हे आहेत, श्रद्धा आहे, भाव आहे, त्याच्यामुळे कार्य होतात. तर अशा लोकांचं दत्तात्रय महाराजांचं विशेष स्मरण करतात. मग एका जणांना मला विचारलं किंवा दत्तात्रय महाराजांचं आपल्या चक्रधर स्वामींच्या मूर्तीवर्णामध्ये टीकाकारांनी जोरात लिळा सांगितलेला आहे. त्याच्या आधारे त्यांचं मूर्तीवर आहे बी. 4 अवतारापैकी आमची दत्तात्रय महाराजांवर श्रद्धा आहे, आमची कृष्ण महाराजांवर श्रद्धा आहे. चक्रपाणीवर गोविंदप्रभू महाराजांचं थोडं बहुत वर्णन आलेलं आहे, स्वामींनी केलेलं आहे. नाभे चुंबित खाळ, डावा नेत्र वक्र, डावी करंगळी वक्र, त्यांचं बी आहे. चक्रपाणी महाराजांचं थोडं बहुत सुप खराटा आहे, डाव्या हाती सुपा उजव्या हाती खराटा आहे, असे चालतात, घुमते अवधूत वेशामध्ये आहे, थोडं बहुत आलेलं आहे त्यातलं. कृष्ण महाराजांचं वर्णन, दत्तात्रय महाराजांचं वर्णन, त्या अलर्काला भेट दिली त्या वेशाचं वर्णन आहे. परशुरामाला पार्थाच्या वेशात भेट दिली त्या वेशाचं वर्णन आहे. ऋषी वेशाचं वर्णन कुठे नाही आहे. मग ऋषी वेशाचं वर्णन भृगु ऋषीने केलेलं आहे. म्हणजे तुम्हाला तिकडे जावं लागते, त्यांनी केलेलं आहे. त्याचं वर्ण सांगितलेलं आहे. निर्मलम रक्त वर्णमच, म्हणजे चांपेगौडर स्वामीचा वर्ण आहे, पिवळ्या चाफाप्रमाणे स्वामींची श्रीमूर्ती आहे. तर दत्तात्रय महाराजांविषयी भृगु ऋषी काय म्हणतात की त्यांचं जे आहे ते निर्मलम रक्तवर्णमच, रक्त म्हणजे लाल आपलं, म्हणजे ते त्यांच्या
गोऱ्या रंगामध्ये 3 छटा. गोऱ्या रंगामध्ये पांढरी छट जर असली तर त्याला कर्पूर गौर म्हणतात. गोऱ्या रंगामध्ये जर पिवळी छटा असली त्याला चांपे गौर म्हणतात. आणि गोऱ्या रंगामध्ये जर लाल छटा असेल तर त्याला आरक्त म्हणजे निर्मलम रक्त वर्णमचं, म्हणजे दत्तात्रय महाराजांच्या गोऱ्या रंगामध्ये लाल छटा आहेत. चक्रधर स्वामींच्या गोऱ्या रंगामध्ये म्हणजे त्याच्यात पिवळ्या छटा आहेत. असा प्रकार असते म्हणतो. म्हणून ही लक्षात घेण्यासारखं आहे. म्हणून निर्मलम रक्तवर्णमचं, रक्तवर्णमचं. माझे आजोबा होते, त्यांना लोक विचारायचे, थोडे ज्ञानी होते, मग गावातले उपदेश विचारायचे. आता ते त्याच्या पद्धतीने ते तशी त्याच्या पद्धतीचे ज्ञानी, ते त्याला काही एवढं ब्रह्मविद्येचं ज्ञान नव्हतं, पण ते बरोबर सांगत. ते म्हणजे बा मला की नाही झोपीमध्ये गेले, काल स्वप्न पडलं, बाया घ्या भाविक राहता किंवा कोणी मनुष्य बी ज्ञानी होते, त्यांना विचारे मला काल स्वप्न पडलं, काय दिसलं? बाबा दिसले, आपले साधू बाबा, भिक्षुक दिसले. असं काय? कोण्या रंगाचे कपडे होते? लाल रंग. हा, दत्तात्रय महाराजांचा साक्षात. पांढरे चक्रधर स्वामी. त्याचा अर्थ लावत ते. आता काहीतरी स्वप्न, आपण काय स्वप्नशास्त्री थोडी आहे की आपल्या स्वप्नाचा अर्थ सांगता येतील, परंतु ते त्यांच्यामध्ये सांगायचे. मग मी म्हटलं आजोबा हे तुम्ही असं लाल, अरे दत्तात्रय महाराजांचा रंग लाल आहे. म्हटलं यांनी हे कुठून आणलं शोधून? यायला कुठे माहिती? म्हणजे तुम्हाला साक्षात्कार झाला काय? म्हणजे तसं नाही, रक्तवर्ण नाही म्हणे. तेव्हा ते भृगु ऋषीचं त्याच्यात आहे की नाही, आरक्तवर्ण. निर्मलम रक्तवर्णमचं सुंदरम शांबळ, म्हणून त्यांचा आरक्तवर्ण आहे. म्हणजे कपड्याचा अर्थ नाही आहे, या गोऱ्या रंगातच लाल छटा त्याच्यात. आणि तसंही तुमचं रक्त जर कधी म्हणजे तुमच्या शरीरातला जे रक्ताचं जे आहे प्रवाह तो चांगला असला, तुमचं होमोग्लोबिन त्या रक्तातलं चांगलं राहते त्या याच्यातून. तर तुम्ही बघा की आपल्या याच्यामध्ये सगळं रक्त असते. तुम्ही आता याच्यामध्ये किंवा रात्री अंधारात काय करा, बॅटरी लावा अशी धरा, तेव्हा तुम्हाला लाल लाल दिसते. हे लाल लाल दिसते बघा तुम्हाला, म्हणजे हे तुमचं रक्त चमकते त्याच्यामध्ये. तर ह्या लाल छटा जे आहेत, सौंदर्यशास्त्र सुद्धा सांगते शरीराचे 7 भाग लाल असले पाहिजे. म्हणजे 32 लक्षाचा जो श्लोक आहे म्हणे, पंचसूक्ष्म पंचदीर्घ दीर्घ षडउन्नत सप्त रक्त, म्हणजे सप्त रक्त म्हणजे 7 भाग लाल असले पाहिजे. त्याने सांगितले दोन्ही तळहात आणि दोन्ही तळपाय याच्यामध्ये लाल छटा असल्या पाहिजे. म्हणजे तुमचं होमोग्लोबिन चांगलं राहील आणि तुमचं सगळं पिवळे पिवळे असतील, हे असेल तर पिलिया असेल, कावीळ असेल कदाचित, परंतु लाल असले पाहिजे. दोन्ही तळपाय, दोन्ही तळहात, पायाचे नख, हाताचे नख लाल असले पाहिजे. दत्तात्रय महाराजांचे लाल रंग म्हणून म्हणून लालाचं महत्व सांगून राहिलं, कारण होमोग्लोबिन तुमचं चांगलं आहे. नख तुमची गुलाबी गुलाबी लाल लाल दिसले पाहिजे. पिवळे असले, पिलिया झाला तुम्हाला, कावीळ झाला तुम्हाला, की तो मग तुमचे नख पाहिजे पिवळे पिवळे. ते कावीळवाल्याला कावळी बिमारी आहे, आतड्यावर आघात करते, ती लिव्हर खराब होतात तुमची. तर अशा पद्धतीमध्ये तळ पायाचे नख, तळ हाताचे नख आणि दोन्ही तळहात, दोन्ही तळपाय, आणि ओठ जे आहे, ओठामध्ये लाल रंग तर असावे, परंतु त्यापेक्षा म्हणे कृष्ण महाराजांच्या मूर्तिवर्णामध्ये आले की अधर म्हणजे खालचा होठ जो आहे याला खालून असं अशा पद्धतीत वरचा जो हे आहे होठ आहे तो तुमच्या नाकाच्या खालून लटकलेला आहे, त्यामुळे त्याला आधार आहे. खालचा ओठ तर म्हणे असंच उभा राहते तबकडीसारखा. खालच्या ओठाला काही आधार आहे काय? नाही. म्हणून संस्कृतमध्ये खालच्या ओठाला अधर म्हणतात. जर श्रीप्रभू चरित्र वाचत असाल तर गोसावे श्रीप्रभूशी काय झालं, कोपून नटले, अधर कंपन केले, असा शब्द आहे. ते चरित्र वाचा, अधर कंपन. अधर म्हणजे खालचा ओठ. संस्कृत कधी कधी कसं आहे, कधी कधी संस्कृत सरळ अर्थ सांगते आणि कधी कधी संस्कृतचा अर्थ फार वेगळ्याच पद्धतीने असते. जसं आता याला आपण अंगठा म्हणतो, याला अंगुष्ठ आहे संस्कृतमध्ये. याला आपण पहिलं इंडेक्स फिंगर म्हणजे हे याला तर्जनी म्हणतात. हे खवची करंगुडी आहे, हे मध्यमा आहे, म्हणजे हे अंगुठा, तर्जनी, मध्यमा आणि हे करंगुडी. या बोटाला संस्कृतमध्ये नाव नाही, तर म्हणून याचं नाव आहे अनामिका, म्हणजे नाव नसणारं बोट. अनामिका, अनामिका, नाम नसणारं बोट. नाव नाही त्याला, अनामिका, नामच नाही आहे त्याला, मग त्याचं नावच ठेवलं अनामिका. मग अनामिका कुठून आलं? नाव नाही आहे म्हणे त्याला, तर असं आहे म्हणे. त्यांनी सांगितलं हा होठ जो आहे हा तर वरून आहे, बरोबर, याला आधार आहे. खालचा ओठ तर असं उभा आहे ना, म्हणून त्याला संस्कृतमध्ये अधर, त्याला आधार नाही म्हणून अधर.
असं म्हटलंय. म्हणून श्रीप्रभू अधर कंपन केले. अच्छा, तर तो खालचा ओठा आहे. जसं महर्षी भृगूंनी दत्तात्रय महाराजांचं मूर्तीवर्णन केलं, कृष्ण महाराजांचं मूर्तीवर्णन कोण केले? महर्षी व्यासांनी केलेलं आहे. महर्षी व्यासांनी कृष्ण महाराजांचं मूर्तीवर्णन एका श्लोकामध्ये केलेलं आहे. सुंदर श्लोक आहे. वंशी विभूषित करा नवनीर दाभा, पीतांबरा दरुण बिंब फलधार ओष्ठात, पूर्णेंदू सुंदर मुखादरविंद नेत्रात, कृष्णात परम तत्व महम न जाने, कृष्णात परम तत्व महम न जाने. वंशी विभूषित करा म्हणजे त्याने भृगु ऋषी आपला महर्षी व्यासांनी वर्णन केलं साक्षात्कार कृष्ण महाराजांचा की वंशी. आता वंश वंश असं बासरीला म्हणतात तिथं. वंश मुळामध्ये बांबूला म्हणतात. बांबू म्हणजे बास, बासाळा असते की तुमचा बासा, त्याच्यापासून ते घरघर बांधतात ते. तर तो बांबू जो असते त्या बांबूला मुळामध्ये वंश म्हणतात. तर ते वंशी विभूषित म्हणजे बांबूच्या याच्यापासून बनवलेली ती पोकळ असते ना बासरी, तर त्यामुळे ते वंशी पासून बनवलेली ती बासरी वंशी विभूषित करा. तुमच्या हातामध्ये सुशोभान असणारी ती बासरी आहे. वंशी विभूषित करा म्हणजे ज्यांनी हातामध्ये बंशी वच ब होते तुला सांगितलं कालच, वंशीचं बंशी झालं. तर वंशी विभूषित करा नवनीर दाभात. नव म्हणजे नूतन, नीर म्हणजे पाणी, धारण केलेले ढग म्हणजे ढग जे असतात आकाशातले यांच्यामध्ये पाणी धरले जाते. म्हणजे जेव्हा ढगांमध्ये पाणी असते तेव्हा ढगांचा रंग काळा असते. तुम्ही जर थोडेसे जाणकार असाल, कृषी तज्ज्ञ असाल थोडेसे, तर शेतकरी लोक सांगतात बघा आभाळ आलं म्हणतात. म्हणजे काळेशार ढग आले तर पाऊस पडते, कारण त्याच्यामध्ये पाऊस असते म्हणजे काळ्या ढगांमध्ये. आणि ज्यावेळेस ते ढग पाणी टाकून देतात खाली तेव्हा ते निळे म्हणजे कसे पांढरे होऊन जातात. म्हणजे पांढरे होऊन जातात. पहिले काळेशार असतात, काळ्या आणि निळ्याचं तत्र म्हणजे जोड आहे, तर ते पूर्ण पांढरे शुभ्र होऊन जातात. म्हणजे पाणी टाकलं त्यांनी त्या ढगांनी की ते शुभ्र होऊन जातात. जोपर्यंत पाणी धरतात तोपर्यंत ते काळे असतात म्हणे. तर म्हणून ते म्हणतात नवनीर दाभात. नव म्हणजे नूतन, नीर म्हणजे पाणी धारण केलेले ढग. अशी अंगकांती आहे. म्हणजे सावळे आहेत ना, कृष्ण महाराज सावळे आहे ना. बोरभाजी आवळा कृष्णदेव सावळा असं म्हणतात ना. सावळे कशावरून? इथं इथं आपलं महर्षी व्यास म्हणाले आहे नवनीर दाबात. नव नीर म्हणजे नूतन पाणी धारण केलेल्या ढगाप्रमाणे म्हणजे काळी अंगकांती. सावळे आहेत म्हणजे त्याच्यामध्ये काळा, थोडा काळा छटा आहे, गोऱ्या रंगात थोडी काळसर बाजू आहे, असा त्याच्यामधून अर्थ निघतो. आणि म्हणून तिथं त्यांनी तसं सांगितलं त्यानुसार. आणि ढगांमध्ये बघा, ढगांचा एक गुणधर्म असा आहे, म्हणतात की ढगांमध्ये पाणी असते आणि ढग ज्यावेळेस पाणी सोडून देतात तेव्हा ते पांढरे होतात. जोपर्यंत ढग पाणी धरून ठेवतात तोपर्यंत ते काळे असतात. म्हणून देणे हा धर्म ढगांपासून शिकावा असं संतांनी म्हटलेलं आहे. की ढग जेव्हा पाणी देऊन टाकतात ते शुभ्र होतात आणि पाणी धारण करून बसतात तेव्हा ते काळे असतात. म्हणजे मनुष्य दान देते तेव्हा तो सुकते, हे त्यातून लक्षण आहे. त्यांनी पाणी देऊन टाकलं ते पांढरे झाले, म्हणजे त्यांची काळीमा निघून गेली. तशी तुम्ही दान दिले की तुमची काळीमा गेली, हा सिद्धांत आहे. दान दिल्याने तुमचं काळीमा म्हणजे दोष रहित होता तुम्ही. म्हणजे दान. युधिष्ठिराला 100 प्रश्न विचारले. पांडव वनवासात असताना पांडवांना, 5ही पांडवांना त्यांच्या आराध्य दैवतात म्हटल्यापेक्षा ते ज्यांचे मानसपुत्र होते, ज्या ज्या देवलोकांपासून त्यांची उत्पत्ती होती, त्या देवलोकांनी त्यांना आपापले पुत्र या नात्याने भेट दिलेली आहे. प्रत्येकाला भेट झालेली आहे वेगवेगळ्यामध्ये. भीमाला मारुती म्हणजे हनुमंताने भेट दिलेली आहे. नकुल सहदेवाला अश्वत्थाम्याने भेट दिलेली आहे. अर्जुनाला सुद्धा इंद्राने भेट दिलेली आहे. तसं म्हणे धर्मराज युधिष्ठिर हा चित्रगुप्त म्हणजे धर्मराजाचा मानसपुत्र होता. त्यामुळे कारण पंडूने पहिल्या पुत्राची आराधना नीतिमंत आणि धर्मवान पाहिजे होता, म्हणून त्याला तो नीतिशास्त्रामध्ये निपुण असल्यामुळे त्याला धर्मराजाचा अवतार संबोधलं जायचं. तर धर्मराजाने त्याला भेट दिली, तर ते त्याला कंक म्हणून अशा भाषेत हे म्हणजे ते तळ यक्ष यक्ष कंक नाही यक्ष रूपामध्ये भेट दिलेली आहे. तर त्यावेळेस त्या
धर्मराजाने तो म्हणजे युधिष्ठिराचा जो वडील आहे, मानसपुत्र ज्याचा आहे तो, तर त्याने त्या चित्रगुप्त धर्माने त्याला प्रश्न विचारलेले आहे 100. तर 100 प्रश्नापैकी एक प्रश्न आहे म्हणे की मृत्यूच्या समीप जाणाऱ्या माणसाचा मित्र कोण आहे? कारण इथं सगळे मरणार, कारण हे मृत्यू लोक आहे. इथं प्रत्येकाला एक दिवस याचा निरोप घ्यावा लागणार आहे. इथं इथं कोणीच अमर नाही आहे. कृष्ण महाराजांनी भिलाच्या बाणाचं निमित्त केलं, गोविंदराव महाराजांनी बहिणीचं निमित्त केलं. मग हे अवतार कार्य संपवतात. आपण तर मानव आहे साधारण, आपल्याला जावंच लागणार आहे एक दिवस. तर मग इथं सगळे मरतात म्हणून हा मृत्यू लोक आहे. तर या मृत्यू लोकामध्ये मरणाच्या कडे जाणाऱ्या माणसाचा खरा मित्र कोण आहे? त्यावेळेस युधिष्ठिराचं सुद्धा उत्तर तेच आहे म्हणे की मृत्यूच्या समीप जाणाऱ्या माणसाचा मित्र आहे म्हणे दान. कारण दान त्याला त्याच्या सोबत जाते म्हणे. मित्र म्हणजे तुम्हाला साथ देणारा, तर तुम्हाला काहीच तुमच्यासोबत नाही. आपण कर्म जातात हे ठीक असलं तरी दानाने ते कर्म निष्पत्ती होतं, ते दान तुमच्या सोबत जाते म्हणे, असं त्याने म्हटलेलं आहे. आणि म्हणून याला काळीमा जेव्हा ते दान देतात ढग, तेव्हा ते पांढरे होतात आणि जोपर्यंत पाऊस टाकत नाही पर्यंत ते काळे असतात. तर देणे हा धर्म त्यांच्यापासून शिकावा असं संतांनी म्हटलेलं आहे. तर या कृष्ण महाराजांच्या अंगकांतीला महर्षी व्यासांनी नवनीर दाभात ही उपमा दिलेली आहे की पाणी धारण करलेल्या ढगाप्रमाणे त्यांची अंगकांती काळी आहे, सावडी आहे. नवनीर दाभात पितांबरा दरुणबी. पितांबरा म्हणजे पिवळा पितांबर. पिवळा रंग हा ज्ञानाचं प्रतीक आहे. लाल रंग हा शुभतेचं प्रतीक आहे. त्यानंतर तुमच्या याला हिरवा रंग हा क्रांतीचं प्रतीक आहे. असे रंगांचे महत्व आपल्याला. भगवा हा रंग त्यागाचं प्रतीक आहे. तसं म्हणे पिवळा रंग हा ज्ञानाचं प्रतीक आहे. म्हणून कृष्ण महाराजांनी पिवळा पितांबर धारण केलेला आहे, कारण ते ज्ञानाचं प्रतीक आहे. लाल पितांबर आहे, दुर्योधनाचा लाल आहे. वेगवेगळे रंग आहेत त्याच्यामध्ये. कर्णाचा गुलाबी आहे. अशा पद्धतीमध्ये जे धारण करतात पितांबर त्यापैकी कृष्ण महाराजांचा पितांबर हा पिवळा आहे, म्हणजे हे ज्ञानाचं प्रतीक वापरलेलं आहे. म्हणून पितांबरा दरुण बिंब फल अधर ओष्टात. पितांबर दरुण बिंब. दरुण म्हणजे अरुण. अरुण म्हणजे उगवता सूर्य. उगवता सूर्य जणू काही कृष्ण महाराजांच्या खालच्या ओठामध्ये जाऊन बसला म्हणे. कारण उगवता सूर्य लाल असते ना, नंतर तुम्हाला पाहू देत नाही तो. नेमका उगवला की पहा त्याला असा एकदम म्हणजे लाल गोळा, लाल फळ सफरचंद दिसते नाही काय. ते हनुमंत म्हणे पकडायला गेले होते त्याला. मारुतीची कथा सांगतात ना पुराणामध्ये, कथा आता येतात ह्या कथा मातामधून. त्याच्यामध्ये ते बालपणी गेला तो सूर्य, त्याला सफरचंद दिसलं म्हणे ते सकून. ते सूर्याला धरायला चालले म्हणे. सूर्याची पंढरी घाबरली की आता मारुतीराव येऊन राहिले आणि आता कसं व्हावून काय व्हावं. आता मग सूर्याची एक गेले त्याच्यावर. आणि मारुतींना खूप भूक लागायची. सकाळून भूक लागली त्याचं पोट तोडायचं. काही लोक पोट तोडते सकाळून. मग त्याला सकाळून भूक लागली. भूक लागल्यामुळे मग ते काय झालं की ते लगेच निघाला. सूर्य घाबरला म्हणे. सूर्य काय, मग सूर्य गेला इंद्राला, स्वर्गाचा राजा इंद्राकडे गेला म्हणे. इंद्रदेव ते बालक मला खायला येऊन राहिलं म्हणून. अरे असं कसं का हो म्हणे. तेव्हा तो माझ्याकडेच धावा म्हणे. मग इंद्राने सांगितलं काय बालक, तू मृत्यू लोकातला, आम्हाला त्रास देऊ नको असं तसं. तो म्हणे काय भूक लागली मला हे खायचं म्हणे. गेलं तर तो सरून गेला. मग आता शेवटी इलाज नाही राहिला म्हणे. म्हणून म्हणतात त्या इंद्रानं वज्र काढलं. इंद्राच्या हातात शस्त्र, त्याला वज्र म्हणतात. वज्र, संकट वज्र पंजरू वाचता ना तुम्ही. वज्र असं पहिल्यांदा इंद्राच्या हातातल्या शस्त्राला म्हणतात. मग दुसऱ्यांदा ते वज्र हिऱ्याला म्हणतात. तिसरा अर्थ वज्र मग पोलाद किंवा लोखंडाला म्हणतात. पहिल्या नंबरवर ते वज्र इंद्राच्या हातात काटेरी शस्त्र आहे असं. त्याने काय केलं, असं वज्र फेकून मारलं. तर ते मारुती, तो मरुत देवतेचा अवतार आहे. मरुती त्या हुनोटीला लागलं ते असं. तर ते असं असं झालं, असं बसलो. म्हणून मग ते हुनोटी अशी फुकली, म्हणून हनुमान असं नाव झालं त्यांचं. तर अशा पद्धतीमध्ये ते झालं. मग ते बेहोश पडले. मग सगळे देवलोक, मग ते मरुत देवता कोपली. मरुत देवतेने वायू बंद करून टाकला सगळा हवा, कारण माझ्या पोराला मारलं म्हणून. मग सगळे देवलोक गेले. त्याने सांगितले का हो हा सूर्याला त्रास द्यायला आला, येऊन राहिला म्हणून. असं म्हणतो बाला काय म्हणे, अज्ञान आहे, तुम्ही त्याला वज्र कोण फेकून मारलं. मग ब्रह्मदेवाला सगळे बोलावलं, सांगितलं की बा यांनी माझ्या पोराला मारलं, ते मरुत देवता. ते देवलोक आले. ते म्हणजे काही हरकत नाही, सूर्याला वाचवणं महत्वाचं होतं, कारण दिवस रात्र तसेच ते उठत नाहीत सखो. आणि हा सूर्य जर कधी निघाला नाही तर उठणारच नाहीत म्हणे हे. मग सूर्य उगवणंही महत्वाचा होता. आणि
सूर्य म्हणून सूर्यासाठी आम्हाला वाचवणं जरुरी होतं, म्हणून इंद्रानं काही चुकीचं काम नाही केलं. म्हणे नाही, म्हणे माझ्या पोराला म्हणे आता काहीतरी वरदान द्या. तर सगळ्या देव लोकांनी म्हणतात त्याला शक्ती प्रदान केली, की नाही ह्याची शक्ती चांगल्या कार्याला उपयोगी आहे, म्हणून हनुमंत शक्तिवान बनला तेव्हापासून. म्हणे तो त्याच्यामध्ये वज्रा म्हणजे याच्यानंतर कोणी इंद्रानं काय कोणी इंद्रानं कोणी चंद्रानं सूर्यानं काही फेकून मारलं तर पोराला लागलं नाही पाहिजे, म्हणून पोरगा वज्राचा बनवा म्हणून त्याला वज्राचं बनवलं सगळ्या देव लोकांनी. म्हणून तो वज्राचा झाला बजरंग बली, वचा ब वज्रंग बलीचा झाला बजरंग बली. तर अशा पद्धतीमध्ये पुराणाच्या कथा आहेत. तर सांगायचं तात्पर्य या ठिकाणी की तो सकाळून सूर्याला गिळायला चढला होता, कारण तो सफरचंदासारखा लाल दिसत होता. तो महर्षी व्यास काय म्हणतात, तो उगवता सूर्य जणू काही माझ्या कृष्ण महाराजांच्या खालच्या ओठामध्ये येऊन बसला, इतके लाल होठ. त्याच्यात पितांबर दरुण फळ अधर ओष्टात, म्हणजे त्या उगवत्या सूर्याप्रमाणे खालचा ओठ सौंदर्यशास्त्रानुसार वरच्यापेक्षा खालचा ओठ जास्त लाल असावा. तर ते म्हणते की अधर, त्याने वरचा नाही म्हटला, महर्षी व्यासाने वरचा ओठ नाही सांगला. पितांबरा दरुण अरुण, अरुण बिंब म्हणजे उगत्या सूर्याला अरुण म्हणतात, अरुणोदय झाला. वास्तविकता याच्यात बी खूप मोठं रहस्य आहे की वास्तविकता अरुणोदय म्हणजे सूर्योदय होत नाही. ज्याचं नाव अरुण आहे त्याला विचारा तुम्ही, ज्याचं नाव अरुण आहे त्याला म्हणते नावाचा अर्थ काय त्याला माहित नाही. तर अरुण कोण आहे? अरुण हा सूर्याचा सारथी आहे. जसे कृष्ण महाराज अर्जुनाचे सारथी आहेत, तसा हा जसा इंद्राचा सारथी मातली आहे. कृष्ण महाराजांचा सारथी कोणी माहिती आहे का? कृष्ण महाराज अर्जुनाचे सारथी सगळ्याला माहित आहे. कृष्ण महाराजांच्या सारथ्याचं नाव काय माहिती आहे काय? दारुक. दारुक हा कृष्ण महाराजांचा सारथी आहे. तसं प्रत्येकाचा एक सारथी असते आणि तो सारथी रथ हाकलते. मग मला सांगा की महारथी जर कधी येऊन आला, आता समजा इकून जर एखादा महारथी आला आणि तो दरवाजा आला, तुम्हाला पहिले कोण दिसेल? पहिले सारथी दिसेल, कारण रथ कोण हाकलून राहिला? सारथी. महारथी मागे दिसेल, पण पहिले सारथी दिसते मग महारथी दिसते. तसं सूर्याचा सारथी कोण आहे? अरुण. पहिले अरुणोदय होते मग सूर्योदय होते. पण लोक अरुणोदय म्हटलं की अरुणोदय म्हटलं की सूर्योदय म्हणते. कारण त्याला माहितीच आहे. उंच कपोल, एखादा म्हणजे उंच कपोल म्हणजे काय? तुम्ही उंच कोण स्वामीची हे कपाळ उंच होते. कपोल म्हणजे गालाच्या वरचा भाग, याला कपोल म्हणतात, याला गाल म्हणतात. म्हणजे फार बारीक लोकांना माहिती राहते. म्हणजे गालाच्या वरचा भाग हा कपोल आहे म्हणे, हे कपाळ आहे म्हणे, आणि हे दोन्ही गंडस्थळ आहेत. म्हणजे थोड्या थोड्या पाठला आपल्या नावं असतात. हे तुमचं अंगद आहे, मग हे बाहू आहे, मग हा स्कंद आहे. इथले तर 3 नाव आहेत. असं आहे. आपले एकच नाव माहीत असते इथलं. तर अशा बारकाई माहीत नसतात. तर त्याच्यामध्ये खालच्या ओठामध्ये सूर्याचं बिंब जणू काही येऊन बसलं. एवढे सुंदर असे लाल रंगाचे ओठ आहेत म्हणे कृष्ण महाराजांचे, असं मूर्तीवर्णन महर्षी व्यास करतात. तर तो खालचा जो ओठ आहे तो वरच्या ओठापेक्षा जास्त लाल असला पाहिजे, असं काहीतरी तंत्र आहे त्या सौंदर्यशास्त्रामध्ये. आणि म्हणून दोन्ही ओठही त्याच्यामध्ये मोजतात. दोन्ही तळपाय, दोन्ही तळहात, पायाचे नख, हाताचे नख, दोन्ही ओठ एवढ्यामध्ये. आणि थोड्याशा म्हणतात, थोड्या, जास्त नाही बरं, डोळ्यामध्ये लाल छटा पाहिजेत. सातवा प्रकार कोणता? डोळ्यामध्ये लाल छटा. तुम्ही म्हणता डोळ्यामध्ये लाल छटा जास्त नाही बरं, जास्त तर रक्त उतरलं, काहीतरी गडबड झाली, पण बारीक लाल छटा पाहिजेत म्हणजे डोळ्यामध्ये. स्वामींच्या नेत्राचं वर्णन तसं आहे की आकर्ण विशाल कृपालोचन, आकर्ण विशाल कृपामध्ये लाल छटा थोड्याशा असतात त्याच्यात, बारीक अशा. आणि असं वर्णन ते महर्षी व्यासांनी केलं की पितांबरा दरुण बिंब फलवदा पूर्णेंदू सुंदर मुखादर विंदात. पूर्णेंदू म्हणजे पूर्ण, इंदू म्हणजे चंद्र, पूर्ण चंद्रप्रमाणे, पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे गोल असं श्रीमुख कमल आहे. म्हणून पूर्णेंदू सुंदर मुख, अरविंद नेत्रात, अरविंद असं कमळाला म्हणतात. म्हणून अरविंद नेत्रात म्हणजे कमळ, नेत्र कमळ. नेत्राला कमळाची उपमा चालते. श्रीकर कमळ तुला सांगितलं, श्रीचरण कमळ, अशा श्रीमुख कमल. तर त्या कमळाची उपमा दिली असे आहे. अशा कृष्ण महाराजांच्या पलीकडे मी काही जाणत नाही. म्हणजे त्याने थोडक्यात का होईना 2 श्लोकामध्ये सुद्धा कृष्ण महाराज वर्णन केलं. इथं वर्णन करताना भृगु ऋषीने काय म्हटलेलं आहे की रक्तोत्पल दल पादम सर्व तीर्थ प्रकाशकम. तुमच्या पायाचे तळवे कसे आहे? रक्त म्हणजे लाल, लाल तळवे आहेत. मी आता सांगितलं तुम्हाला की सौंदर्यशास्त्रानुसार 7 भाग लाल पाहिजे. म्हणजे स्वामींचे तळवे ते भृगु ऋषीने कसे पाहिले? रक्तोत्पल दल पादम. रक्त म्हणजे लाल, उत्पल म्हणजे कमळ, लाल कमळाप्रमाणे. रक्तोत्पल दल, दल म्हणजे पायाचा तळवा खालचा, पादम म्हणजे पाय. तुमच्या पायाचे तळवे लाल आहेत. रक्तोत्पल दल पादम सर्व तीर्थ प्रकाशकम,
सर्व तीर्थ तुमच्या चरणातच आहेत म्हणे. कर्नाटकीमध्ये 108 तीर्थ मोजलेले आहेत. म्हणजे 108 नद्यांचं पाणी त्याला तीर्थ संबोधलेलं आहे. मग अशा संपूर्ण भारतामध्ये 108 प्रमुख नद्या मोजल्या गेल्या आणि त्यांच्या जलाला तीर्थ म्हटलेलं आहे. तर ते 108 तीर्थयात्रा करू म्हणे जमा करतात. 2-2, 4-4 थेंब घेऊन म्हणे ते सगळं तीर्थ एकत्र आणि त्या तीर्थाला महत्त्व देतात. तर हे तीर्थ दत्तात्रय महाराजांनी जवळपास एकदा रेणुकेचा संस्कार, आत्मऋषीला भेट दिली त्यावेळेस, फलटणला तो फलस्थ ऋषी होता त्याला भेट, असे दत्तात्रय महाराजांनी कितीतरी वेळ सर्व तीर्थाची निर्मिती केलेली आहे. परशुरामाला आपल्या आई वडिलांचा संस्कार करायचा होता, म्हणजे रेणुका आणि जमदग्नी. त्यावेळेस कोरी भूमिका पाहिजे होती आणि कोरी भूमिका दत्तात्रय महाराजांनी दिली, कारण तो अज्ञान असल्यामुळे त्याच्या कावडीला कोंब फुटले, ते सांगतो मी तुम्हाला नंतर. तर त्या ठिकाणी जी कोरी भूमिका दिली त्यावेळेस तिथं परशुरामाने दफन करण्यासाठी खड्डा केला आणि मग दत्तात्रय महाराज म्हणतात की परशुरामा, आई वडिलांचा अंतिम संस्कार करण्यासाठी सर्व तीर्थाची आवश्यकता आहे. ही परीक्षा आहे परशुरामाची शेवटची. पारदेच्या विषयात भेट दिल्यानंतर कोरी भूमिका दाखवली, त्याला दफन करायला लावलं आणि शेवटी आता अजून बघा अडचण टाकतात, 108 तीर्थ पाहिजे. परशुराम म्हणे, देवा पहिलेच तर तुमच्या आराधनेसाठी किती फिरलो दोघेले घेऊन कावडीमध्ये, आणि आता इतके दिवस दिल्यानंतर तुम्ही भेटले, आता हे सर्व तीर्थ कुठून आणू? दिजी, तुम्हीच माझ्यावर काहीतरी कृपा करा, तुम्ही माझ्यावर कृपा करा आणि मला 108 तीर्थाची तुमच्याकडूनच प्राप्ती करून द्या. तो अज्ञान विग्रह आहे ब्रह्मदेश. तेव्हा दत्तात्रय महाराजांनी त्याला पाताळात बाण मारायला लावला आणि जिथं त्याने बाण मारला तिथून ते उदक निघालं आणि त्या उदकाला दत्तात्रय महाराजांच्या चरणाचा स्पर्श केला, ते चरण प्रक्षाळल्या गेले आणि म्हणून ते सर्व तीर्थाची निर्मिती झाली. त्याचा संबंध विशेष तळ्याशी लावतात, जिथून विशेष आणतात दत्तात्रय महाराजांचे. तर ते विशेष तळे तिथं म्हणे त्याचं केलेलं आहे. म्हणून भृगुऋषी म्हटलंय की सर्व तीर्थ प्रकाशकम, तुमच्या चरणात सर्व तीर्थ आहेत. पांचाळेश्वरला आत्मतीर्थ म्हणजे गोदावरी नदी नंतर आलेली आहे. तिथं पहिले आत्मऋषी तपस्या करत होते म्हणे, आणि आत्मऋषी तपस्या करत असताना एक तळ होतं म्हणे, त्या तळाच्या काठावर त्यांची छोटीशी गुंफा होती आणि ते आत्मऋषी तिथं तपस्या करायचे. त्या ती गोदावरी नंतर गेली म्हणतात तिथून. म्हणजे त्या तळ्यातून गेल्यामुळे काय झालं, तळ नष्ट झालं. पण त्याच्या अगोदर म्हणे आत्मालय नावाचं तळ, आत्मऋषीचं तळ आहे म्हणून आत्मालय. त्या तळ्याच्या काठावर आत्मऋषी तपस्या करत होते. ते दत्तात्रय महाराजांचे भक्त होते. त्यांनी पांचाळ राजाला उपदेश केला होता. पांचाळ राजा त्यांचा शिष्य होता. तिथं जवळच म्हणे राक्षस भुवन नावाचं गाव आहे, आणि आपल्यामध्ये एक प्रतिष्ठा बी आहे राक्षस भुवनकर बाबा यांची कोठीची भावगादी येते. तर ते त्या ठिकाणी राक्षस भुवनावरून ते नाव पडलेलं आहे. तर राक्षस भुवन म्हणजे इथं म्हणे 66,000 उन्माद दैत्य म्हणे माजली होती म्हणे. त्या 66,000चं साष्टी पिंपळगाव झालं म्हणे. 66 होऊन गेलं. तर अशा अपभ्रंश. तर त्या उन्माद दैत्यांमध्ये शुंभ निशुंभ नावाचे 2 दैत्य होते. ते ब्राह्मण पुत्र होते म्हणे, आणि त्या दैत्यांचा संहार करताना क्षत्रियाने समाजाला त्या राक्षसांच्या भयापासून मुक्त करावं म्हणून पांचाळ राजाने युद्ध केलं, आणि त्याच्यामध्ये शुंभ निशुंभ मारल्या गेले. आणि ते ब्रह्मपातक लागल्यामुळे तो आत्मऋषीकडे आला आणि आत्मऋषीला त्याने विनंती केली की गुरुदेव, मी प्रजेच्या भल्यासाठी हे दैत्य मारले, पण हे ब्राह्मण पुत्र होते. ब्राह्मण त्या काळात ब्राह्मणाच्या त्याचं महत्व एवढं होतं की ब्रह्महत्येचं पात्र खूप मोठं मानलं जायचं. इथपर्यंत की रावणासारख्या अत्याचारी राक्षसाला रामचंद्राने मारल्यानंतर रामचंद्राने सुद्धा म्हणतात खेद व्यक्त केला की माझ्या हातून ब्राह्मण मारला गेला. आणि म्हणून त्यांनी त्या याला एका जाणकाराला विचारलं याचं काय केलं पाहिजे. त्याने सांगितलं की तुम्हाला एका लिंगाची स्थापना करायला लागेल. प्रतिष्ठित मनुष्य जर कधी मारला गेला किंवा काही चुकीचं कार्य झालं तर प्रतिष्ठित माणसाच्या नावाने लिंग स्थापन करण्याची प्रथा हिंदू संस्कृतीमध्ये आहे. त्या प्रतिष्ठित माणसाच्या नावाने लिंग स्थापन करतात. तर म्हणे मग काय नाव?
जसं ढोरेश्वर, पिंपळेश्वर, केदारेश्वर आहेत ना, आपल्या ज्या चरित्रात बी आलेले आहे. तर हे सगळे प्रतिष्ठित नावाने तो असेल तर पिंपळेश्वर, ढोरे आडनावाचा व्यक्ती असेल ढोरेश्वर, केदारेश्वर केदार आडनाव आहे केदारेश्वर, अशा वेगवेगळे सगळे महादेवाचे तत्वने रावणाला मारल्यामुळे मग रामचंद्रांनी एका लिंगाची स्थापना केली. दक्षिण चारीधाम जे लोक करतात त्यात दक्षिण आहे ते लिंगाची स्थापना केली. मग त्या लिंगाला म्हणे मग त्या लंकेश्वर नाव द्या, पण हा तर अत्याचारी होता. मग त्या देवलोकांनी सांगितलं की नाही तुमचंच नाव द्या, म्हणून त्याला रामेश्वर नाव दिलं. म्हणे तर चारीधामामध्ये लोक जे करतात चारीधामामध्ये रामेश्वर आहे दक्षिणेकडे रामेश्वर, तर ती लिंग आहे. तर असं काहीतरी ब्रह्महत्येचा संबंध आहे, विशेष मानला जातो म्हणे तो ब्रह्महत्येचा संबंध. आणि म्हणून त्याच्यामुळे अधोगती, एवढा मोठा सहस्त्रार्जुन अधोगतीला गेला. ते ब्राह्मणाचं महत्व लक्षात घेता नीतिमंत ब्राह्मण त्यावेळेस होते ते, आणि त्याच्या याच्यामुळे त्याला मानलं जायचं. म्हणजे पुत्र तर त्याचे आहेत, जरी तो ब्राह्मणाचा पुत्र त्याचे असल्यामुळे असं काहीतरी येतं. इथं शुंभ निशुंभ मारल्यामुळे हे सुद्धा अशाच पद्धतीचे ब्राह्मणापासून उत्पत्ती होती, म्हणून त्यांना ब्राह्मण समजलेला आहे. याच्यापासून मला मुक्ती द्या, माझ्या हातून ते शुंभ निशुंभ होतं. तेव्हा आत्मऋषी म्हणतो बाबा रे, ब्रह्महत्येचं पातक खूप मोठं आहे, आणि या ब्रह्महत्येच्या पातकापासून तुला सोडण्याची माझी एवढी तपस्या नाही आहे. मग गुरुदेव मग हे जे पाप लागलं याचं मी काय करू? तर म्हणे मी तुझ्यासाठी दत्तात्रय महाराजांची आराधना करेल, दत्तात्रय महाराजांना बोलावेल, आणि दत्तात्रय महाराजच तुला या ब्रह्महत्येच्या पातकापासून मुक्ती देतील. म्हणून आत्मऋषीने दत्तात्रय महाराजांचा धावा केला, दत्तात्रय महाराजांचं स्मरणचिंतन केलं, आणि दत्तात्रय महाराजांना प्रगट केलं. म्हणे जे 45 महात्म्य, आणि ते दत्तात्रय महाराज प्रगट झाले तेव्हा भृगुऋषीला दत्तात्रय महाराज म्हणतात की तुम्ही आम्हाला या ठिकाणी बोलावलं, तुमच्या बोलावल्यामुळे आम्हाला यावं लागलं, तर आमच्याकडून असं कोणतं कार्य तुम्हाला करून घ्यायचं आहे? ते म्हणतात जीजी, हा माझा शिष्य आहे पांचाळ राजा, याने समाजाला राक्षसांपासून मुक्ती देण्यासाठी युद्ध केलं, त्यामध्ये याच्याकडून शुंभ निशुंभ मारले गेले, आणि हे दोन्ही ब्राह्मण पुत्र होते. म्हणून माझ्या शिष्याला जे ब्रह्महत्येचं पातक लागलं त्यापासून त्याला सोडण्यासाठी तुम्ही काहीतरी करा. तेव्हा दत्तात्रय महाराजांनी सुद्धा आत्मऋषीला तेच म्हटलेलं आहे की याच्या मुक्तीसाठी तुम्हाला सर्व तीर्थ आणावं लागेल. पण भृगुरू आपलं आत्मऋषी जाणकार होते, ते म्हणतात दत्तात्रय महाराज म्हणतात की देवा, 108 तीर्थ कधी आणायचे? तुम्हाला प्रश्न करायलाच एवढा टाइम लागला, आता 108 तीर्थ कधी जाईन, कधी आणावं? म्हणून आम्हाला तरी वाटते की तुमच्या चरणामध्येच सर्व तीर्थ आहेत. तेव्हा पांचाळ राजाला बाण मारायला लावला, आत्मऋषीने पांचाळ राजाला बाण मारायला लावला. तिथून उदक आलं जमिनीमधून, पाताळामधून. तर तिथं म्हणे आपल्या आत्मऋषीने दत्तात्रय महाराजांचे चरण प्रक्षालन केले म्हणे, म्हणून ते आत्मऋषीच्या माध्यमातून प्राप्त झालं, म्हणून ते आत्मतीर्थ. अमृता परिस आत्मतीर्थ गोड, नाही निवारिल कोड दत्तरा, असे आज जुन्या लोकांची आरती आहे. तर आत्मऋषीच्या माध्यमातून ते तीर्थ आलं, त्या ठिकाणी त्यांच्या मुळे प्राप्त झालं, आणि दत्तात्रय महाराजांनी चरण प्रक्षालन केलं, म्हणून ते आत्मतीर्थ नाव त्याचं पडलं. दत्तात्रय महाराजांचं स्थान आहे, नाव काय आहे? आत्मतीर्थ. तर अशा पद्धतीमध्ये मग ते आत्मतीर्थ म्हणे पूजन केलं. त्या आत्मतीर्थ पांचाळ राजाला प्राशन करायला दिलं, त्याला अंगावर शिंपलं, तेव्हा तो त्या ब्रह्महत्येच्या पातकापासून मुक्त झाला. तेव्हा दत्तात्रय महाराजांनी पांचाळ याला आत्मऋषींना म्हटलं की तुम्ही तुमच्या शिष्यासाठी खूप मोठं कार्य केलं, आणि आम्हाला सुद्धा प्रत्यक्षात तुम्ही या ठिकाणी आम्हाला बोलावलं, तर आम्ही तुमच्यावर प्रसन्न आहे, मागा, आम्हाला एखादा वर मागा. तेव्हा ते म्हणतात जीजी, आता दुपारी भोजनाची वेळ झालेली आहे, आपण आमच्यासोबत भोजन करावं. तेव्हा दत्तात्रय महाराजांनी त्यांच्यासोबत भोजन केलं, आणि ते म्हणतो की जीजी, जोपर्यंत या कल्पाची मर्यादा आहे, आपण सृष्टीची मर्यादा लावतो, तोपर्यंत आपण या ठिकाणी सतत यावेळेस येऊन आमच्या भोजनाचा स्वीकार करावा. मग जोपर्यंत आत्मऋषी होते तोपर्यंत दत्तात्रय महाराज त्यांचं घेत असतील, पण आत्मऋषी गेल्यानंतर दत्तात्रय महाराजांनी स्वतःला आच्छादून घेतलं. मात्र पांचाळेश्वरला ते त्या शब्दाला धरून प्रतिदिनी येतात आणि भोजन स्वीकारतात. भोजन झाल्यानंतर वरती एक दत्तकुंपा म्हणून स्थान आहे, दर्याप्रभूचा मठ आहे तिथं. तर तिथं म्हणतात जेवल्यानंतर डाव्या कुक्षीवर दत्तात्रय महाराज त्या ठिकाणी आराम करतात, त्याला वाम कुक्षी म्हणतात. वाम म्हणजे डावा. तर म्हणे तुम्ही जेवण झालं म्हणे की या डाव्या कुशीवर थोड्या वेळ झोपायचं, 10-15 मिनिट. तसं तर म्हणतात आरोग्यशास्त्र सांगते, भोजनम शतपदम गत्वा तांबूलम तदनंतरम शय्याचं वामभागेनं वैद्यस्य किं प्रयोजनम. संस्कृतमध्ये हा श्लोक आहे. भोजनम शतपदम गत्वा म्हणजे जेवण झाल्यानंतर 100 पावलं फिरा.
असे वेढे करा. म्हणून स्वामी सुद्धा काय करतात, जेवण झाल्यावर बघा वेढे करतात. हे आरोग्य वाहुली म्हणता येईल. म्हणजे आरोग्यशास्त्र सांगते असं की 100 पावलं फिरा. म्हणजे भोजनम शतपथम गत्वा तांबूलम तदनंतर, मग पानाचा वेळा घ्या. स्वामी बघा पान काय म्हणजे स्वामी जेवण झाल्याबरोबर उठतात आणि 22 गोसाव्यांच्या श्रीकरी फोडी ओळगीती, सुपारीच्या फोडी. त्या पान खायची पद्धत सुद्धा वेगळी आहे. आता आपण पानातच सुपारी भरतो नाही का, काथा, चुना, लवंग, विलायची, त्यात म्हणतात चटण्या पटण्या, पट्टी पान पाहते, पट्टी पान असते की नाही, त्याच्यात तर एवढं वस्तू ते मटेरियल की त्याचे नावं माहीत नाही आपल्याला. एवढं मोठं पान असते ते, खाता येत नाही बुवा. आणि त्यांना काही विचारलं तर मग त्याला सांगतो 2 मिनिट थांब, मिळेल खाऊ दे. तो बोलते तर मग असं करावं लागते, थोडं जाऊ दे अंदर. एवढाला पान आहे. स्वामींचं जे पान आहे तर ते त्यावेळेस हे काहीच नाही आहे त्याच्यामध्ये, या चटण्या पटण्या सोप काहीच नाही आहे त्यामध्ये. फक्त काथा, चुना, सुपारी असेल तर लवंग विलायची, बस संपलं. मात्र आता या पाण्यामध्ये खूप काही एवढे, ही मुखशुद्धी नाही, मुख अशुद्धी आहे. तुम्ही असं कसं म्हणून राहिले, तर बघा आरोग्यशास्त्राचा नियम आहे की रात्री, डॉक्टर सुद्धा सांगते तुम्हाला दाताचा प्रॉब्लेम आलेला की रात्री ब्रश करून झोपा म्हणते, बरोबर आहे. कारण रात्रीच्या वेळी जर तुम्ही गोड खाल्लं तर ते गोड तुमच्या दातामध्ये अटकून राहते आणि त्याच्यामुळे जंतू पडतात, बॅक्टेरिया पडते त्याच्यामध्ये, आणि त्या जंतूमुळे तुमचे दात किडतात. म्हणून शेवटी गुळणा करून घ्या, दात स्वच्छ धुवून घ्या आणि गोड खाऊन झोपू नका. सुपारी खाल्ली ते तुरट आहे, तिनं काही फरक पडणार नाही, ते काही गोड नाही आहे यात. पण हे जे पट्टी पान आहे हे खाऊन जर झोपलं तर तुमच्या दाताचा कार्यक्रम झाल्याशिवाय राहणार नाही. दाताचे कार्यक्रम चांगले होतील तुमचे. तुम्हाला कार्यक्रम करायचे असतील तर बिंदास ते पान खात जा, नाही तर मग साधं पान खा. तर स्वामींचं जे पान आहे त्यात 22 गोसाव्यांच्या श्रीकरी फोडी ओळखी होती. म्हणजे स्वामी उठले जेवण करून आणि असे गेले आता फिरायला जाणार, तर 22 काय करतात, पटकनी 3-4 फोडी स्वामींच्या हातात द्या, स्वामी तोंडात मुखात पडणार. मग 22 काय करते, पान असते ते पान अर्ध फाडते, त्याला अशा पद्धतीने पुसते मस्तपैकी, त्याला चुना लावते पटकनी, त्याच्यात थोडासा काथा टाकला की त्याला असं करते, तोपर्यंत स्वामी फिरून येतात. स्वामींच्या हातात स्वामी ते खातात. मग अजून स्वामी निघाले तिकडे, मग अजून पटकनी अर्ध पान घेते, त्याला पुसते पटकनी, त्याला चुना लावते, मग त्याला हा विडा नाही विडिया करून, 22 विडिया करून देते. शब्द बघा काय, विडिया स्त्रीलिंगी शब्द आहे विडिया. तर अर्ध्या पानाची विडी करून देतात. तर असे म्हणे स्वामी म्हणतात 5 ते 6 विडिया घेतात. म्हणजे 22 देतच राहतात, पण स्वामी 5 किंवा 6 उचलतात. म्हणजे 2.5 ते 3 पानं खातात. 2.5 ते 3 पानं खातात. पहिले सुपारी आणि मग काथा, चुना आणि पान, हे पान खाण्याची पद्धत आहे म्हणे अशी. पण याचं आरोग्यात जाणार ना, आता आपण सगळं त्याच्यात भरतून घेऊन टाकतो. हे वेगळं प्रकार झालेला आहे अशा पद्धतीने. म्हणजे बऱ्याच गोष्टी बदल दिसतात याच्यामध्ये आरोग्यशास्त्रानुसार आपल्याला. तर भोजनम शतपथम गत्वा ताम्रं शय्याचं वाम भागेने वैद्यस्य किं प्रयोजनम. जर तुम्ही असे वागले तर जीवनात वैद्याची आवश्यकता तुम्हाला नाही आहे. तर म्हणून स्वामी सुद्धा जेवल्यावर 100 पावलं फिरतात. दत्तात्रय महाराज आत्मतीर्थापासून तर त्या दत्तगुंफेवर जातात तर 100 पावलं होऊनच जातात. आणि मग दत्तगुंफेमध्ये म्हणे दत्तात्रय महाराज दुपारच्या जेवणानंतरची वामकुक्षी करतात. म्हणजे डाव्या बाजूवर असे झोपतात. मग 10-15 मिनिट झोपायचं. म्हणजे तुम्ही सुद्धा जेवल्यानंतर डाव्या कुक्षीवर 10-15 मिनिट झोपायचं. मग 15 मिनिटात मग कसे झोपा. मग कोणी सरळ झोपते, कोणी दोन्ही पाय असे लंबे करते, कोणी काय करते माहिती काय, तो लोड ठेवते त्या लोडवर असे पाय ठेवते. मग मी विचारतो, मी म्हणतो का तुम्ही असे पाव का काऊन ठेवले. तुम्ही दिवसभर आपलं रक्त खाली उतरते ना, आता खालून वर घेऊन आला. हे रामाला माहीतच नाही म्हणे. मग ऐकून घ्या, नाही माहित नाही असे करता म्हणजे काही काही उलटेच झोपतात बुवा. म्हणजे टाइप्स ऑफ निद्रा निद्रा करण्याचे प्रकार वेगवेगळे. कोणी कसं एक भिंतीला पाय लावून करायला अशा पद्धती. म्हणजे तर कोण कसे झोपा तुम्ही त्याच्याबद्दल काही नाही, पण पहिले मात्र जेवण झाल्या 10 मिनिट तरी डाव्या कुक्षीवर झोपलं पाहिजे. त्याला वामकुक्षीच नाव आहे. नाव काय, वामकुक्षी. तर म्हणे स्वामी घेतात आणि दत्तात्रय महाराज दत्त गुंफामध्ये कुक्षी घेतात. मग ते वामकुक्षी झाली की स्वामी सांगतात की दुपारी, चक्रधर स्वामीने सांगितलेलं आहे की मग ते 3 वाजता 2:30-3 वाजता स्वामी उठले तिथून की मग तिथून तर संध्याकाळी सायंकाळपर्यंत गंगा तीराने दत्तात्रय महाराज भ्रमण करतात. काही जीव उद्धरण्याचा हेतू किंवा त्यांचा काय हेतू काय माहिती, पण उभय गंगा तीरी भ्रमण. कारण दुपारचे 2-3 तास कुठे लावता तुम्ही. तुम्हाला बाकीचं सगळं माहिती आहे. काशीला स्नान करतात, बद्रकाशीला तत्वज्ञान सांगतात, कोल्हापूरला भिक्षा मागतात, पांचेश्वरला जेवण करतात. जेवण झाल्यानंतर दुपारी संध्याकाळ टाइम, दुपारचा टाइम कुठे आहे. तर म्हणे
3 ते 6 किंवा 2.5 तासाचा जो प्रहर आहे, तो शेवटचा जो तिसरा प्रहर 3 ते 6च्या मधातला, तो म्हणे गंगा तीरानं भ्रमण करतात म्हणे. ते गंगा तीरी दत्तात्रय भ्रमण करते, तया भ्रमणाने ते तीर पवित्र. म्हणून आमचे स्वामी त्या गंगा तीरानं क्रीडले. लक्षात घ्या, स्वामींचा बी हेतू गंगा तीरा म्हणजे काय? लोक म्हणतात ते जीव भाग्यवान होते, असं काही नाही. काही अवताराचा बी संबंध असू शकतो तिकडे. जीव तर आर्तवंत होतेच तिकडले, म्हणून ती गंगा तीराला क्रीडले, ही गोष्ट खरीच आहे. परंतु त्या गंगा तीरानं दत्तात्रय महाराजांचं भ्रमण असते दुपारच्या वेळेस. आणि दत्तात्रय महाराजांनी हा जो वर दिला पांचाळ राजाला, आपल्या आत्मऋषीला, त्याच्यामुळे दत्तात्रय महाराज प्रतिदिनी अद्यापि त्या ठिकाणी भोजन करायला येतात, असं आत्मतीर्थाचं महत्व. तर या ठिकाणी रक्तोत्पल दल पादम म्हणजे दत्तात्रय महाराजांचे लाल दलाचे पाय आहे आणि ते सर्व तीर्थाला प्रकाशित करतात. सर्व तीर्थ 108 तीर्थ तुमच्या चरणामध्ये आहे, असं चरणाचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. आणि रक्तवर्ण असं दत्तात्रय महाराजांना त्यांनी संबोधलेलं आहे. म्हणजे कुठंतरी काहीतरी त्यांचा धागादोरा लागते. आमच्या स्वामींनी दत्तात्रय महाराजांचा महिमा सांगताना आता हे जे सांगू राहिले की बा आत्मतीर्थाच्या ठिकाणी हे झाल्यानंतर प्रतिदिनी अद्यापि दत्तात्रय महाराज या ठिकाणी भोजन स्वीकारते, नंतर वामकुक्षी करता, हे जे स्वामी सांगता, पण बा रक्तवर्णाचं स्वामींच्या याच्यात कुठं नाही आलेलं आहे. भृगुऋषीने जर रक्तवर्ण सांगितला तर काय हरकत आहे? रक्तवर्ण लाल म्हणजे त्याचा रंग लाल होता हे न मानायला, कारण ते बी ऋषी आहेत, त्यांनी बी साक्षात्कार केलेला आहे. ते ऋषी म्हणजे ऋषिकुळामध्ये ऋषिकुल उत्पन्न असं म्हटलं जातं ना, ऋषिकुळामध्ये उत्पन्न झाले, त्यामुळे भृगुऋषी त्यांचं महत्व आहे, त्यांना त्यांच्या संबंधामध्ये त्यांना साक्षात्कार झालेला आहे. त्यांचं हे दत्तात्रय कवच अन्यत्र सुद्धा प्रसिद्ध आहे. त्यांनी जे काही त्याच्यात आश्वासनं दिलेली आहेत, तर त्या भृगुऋषीला काहीतरी साक्षात्कार त्याचा झालेला आहे. त्या साक्षात्काराच्या माध्यमातून त्याने दत्तात्रय महाराजांना रक्तवर्णन असं त्यांचं वर्णन केलेलं आहे. आणि त्यावेळी ते असेही म्हणतात की कदा योगी कदा भोगी, म्हणजे दत्तात्रय महाराजांचं वैशिष्ट्य त्यांनी सांगितलं, कधी योगी वेशामध्ये भेटतात, कधी भोगी वेशामध्ये भेटतात. कधी योग्यांचं रूप दाखवतात, कधी भोगांचं रूप दाखवतात. तर आता बघा, कदा योगे कदा भोगे, कधी म्हणजे ऋषी जर दिसले तर योगी वेशात दिसतात, बरोबर आहे. ऋषी जर असतील तर योगी आहेत, कारण साधना करणारे आहेत ते. भोगी म्हणजे अष्टभोग भोगू राहिले. मग आता मला सांगा, आता तुम्ही तुमच्याकडे जर लावायचं म्हटलं तर आपल्याला पारद्याच्या वेशात भेट दिली. मग आता पारद्याचं म्हणजे कामाचं शिकार करणे म्हणजे ते मांस खाणे, इंद्रियाचा अर्थ आहे तो, इंद्रियार्थ म्हणजे पदार्थाच्या मागे लागले, खाण्याच्या मागे लागले, म्हणून इथं भोग म्हटलेलं आहे भृगु म्हणजे भोग घेतात, म्हणजे एखाद्या प्राण्याला मारून त्याचं मांस भक्षण करतात. कारण पारद्याचा वेश आहे तर तिथं तेच करणार स्वाभाविक. व्याघ्र वेशात आहे तेच ज्या परमेश्वर ज्या ज्या योनीत जातील तो आहार विहार घेतील. हा तर ब्रह्मविद सिद्धांत आहे. ईश्वरीचेनी आहारे विहारे सुख फळाच्या राशी होती. आहारे वैरे ज्या योनीत गेले ते हंस अवतार तर झाले. हंस अवतार का पूर्णाची पुढे खाणार आहे का? हंस अवतार समजा प्रसन्न झाले आणि मार्गशीर्ष महिन्याने आले तुमच्या घरी समजा, त्यांनी सांगितलं की मी हंस अवतार आहो आणि मी तुमच्याकडे आलो, तुम्ही जर थांबा, त्यांनी म्हणून भिक्षा मी तुम्हाला पूर्णाची पोळी देते, तूच खाय ते पूर्णाची पोळी, आळीपाळीनं 3 टाइम खाय. मला चांगले ताजे मासे खाते ना, हंस पक्षी मासे खाते, हे काय कोणी मोती खाते. मोती तुमच्या जो आहे काय, मोतीच तर येतो त्याजवळ. तर ज्योतिष बी तुम्हाला डुप्लिकेट मोती देते, ओरिजिनल मोती कोणाजवळ आहे? मोत्याचा चारा म्हणतात ना, तो मोतीच खातेच नाही, मासे खाते सगळे. हंसेले काय हे भेटतात काय मोती? तर म्हण आहे मोती खाते, परंतु मोती कुठे मिळणार आहे? तर तो मात्याला मला मांसच द्यावं लागेल. चक्रपाणी महाराजाला दत्तात्रय महाराजांनी व्याघ्रवेशात भेट दिली. आमच्या गोसाई अशी भेट दिली ती व्याघ्रवेशी, बरोबर आहे. आणि मग ते असं डोक्यावर स्वामींच्या चपेट ठेवला म्हणे आणि चक्रपाणी महाराजांनी ज्ञानशक्ती स्वीकारली, तुम्हाला माहित आहे. तर म्हणे दत्तात्रय महाराज व्याघ्रवेशात जर समजा प्रसन्न झाले ना, आले तुमच्या घरी आणि त्यांनी म्हटलं की भिक्षा, तुम्ही सांग वाह काय मार्गशीर्ष महिना सक्सेस झाला, दत्तात्रय महाराज आले. तुम्ही जर ते ताट आणलं ते म्हणजे ते ताट तूच खाय, तुझ्या दोष ठेवते, मला लागेल एखादी गाय नाही तर बकरी. हे निर्णय लक्षात घ्या बरं, कारण त्या येऊन गेले तोच आहार करतील ते आहार चालेल काय नाही चालणार. तुम्हाला एक गाय द्यावं लागेल, नाही तर मग एखादी बकरी द्यावं लागेल की स्वीकारी जोजी. मग ते जेव्हा बकरी खातील तेव्हा तुम्हाला अहेतुक भूतभजन ज्ञाना प्रतिसाद. बाबा तर काही सांगू राहिला बा, आम्ही नॉनव्हेजच्या 7 हात दूर राहणारे लोक
आणि आम्हाला बाबा सांगते की हे असं. ज्या योनीत गेले तो आहार घेतीलच ते, लक्षात घ्या. औसाप्रती निरूपण आता ऐसे म्लेंछामध्ये अवतरण कीजेल, आवीस भक्षिजेल. स्वामी जगन्नाथा आपण ऐसे कीजेल. म्हणजे स्वामींनी सरळ सांगलं, जिथं गेले तो आहार स्वीकारणार. तिकडे झाडी गोंधळात गेले स्वामी, तर ते झाडी गोंधळातले लोक, ते बिचारे आदिवासी लोक, ते जो काही नाही, ते भातन सयत खातात. स्वामी भातन सयत हाणला 12 वर्ष. ठीक आहे, 12 वर्ष एकच पदार्थ, भातन सयत पत्रवाडीवर. तर स्वामी 12 वर्ष तेच खाल्ले स्वामी. म्हणजे जिथं गेले तो पदार्थ स्वीकारतात तिथं. ज्याने जो पदार्थ दिला तो, जसा देश तसा बेस, जसा तुमचा वेश असेल तसं तुमचं हे राहणार. तर ज्या याच्यात जर अवतार गेले, म्हणून परमेश्वराला आहार आणि वैर यात नाही आहे. परमेश्वराला बंधन नाही कोणतंच, तो नित्यमुक्त, तो बद्धमुक्त नित्यमुक्त परमेश्वर. परमेश्वराला बंधन नाही, तो कोण्या योनीत जाऊ शकतो, काही करू शकतो. 184 योनीमध्ये तो काही करून कोणतीही हे करेल. त्याच्या परमेश्वराच्या आहाराने वैराने सुखफळाच्या राशी होती. मग तुम्हाला भूतभजन घडते कसं घडते, तर ते अशा पद्धतीने घडते ना. त्याच्यातलं अहेतुक भूतभजन म्हणजे काय, मागं आमचं एक एक जीवन माझ्या याच्यातलं म्हणजे अनुभवाचं उदाहरण आहे. आम्ही विद्वानाने निर्णय लावला, तसं असेल की असेल काय माहिती. तर म्हणे एक एक शेतकरी होता, तो प्रतिष्ठित होता, खूप देवधर्मी होता, दानी होता. त्याच्याकडे नेहमी संत मंत जायचे. तो मनुष्य सरल्यानंतर त्याच्या घरी पात्रासाठी गेल्यानंतर त्याने सांगितलं, जुनी गोष्ट आहे, ते मंत्र लोक गेल्यानंतर त्याने सांगितलं की बुवा काय झालं म्हणे, की आमच्या वडील जे आहेत म्हणे ते सरले म्हणे, आणि दुसऱ्याच दिवशी म्हणे आमची शेतातून म्हणे गाय गायब झाली म्हणे. आम्ही खूप तळ घेतला, पण आम्हाला गाय, पण बाकीचे ढोरं सगळे होते म्हणे, गाय नाही आहे म्हणे. गाय कुठे गेली काय माहिती. शोध घेतला तर काही दिसून नाही राहिलं. बिरडं फक्त तोडलेलं आहे म्हणे त्याचं. होऊ शकते एखाद्या तिरंच्या अवताराने स्वीकारलं असावं, कारण तुम्ही इथं ज्ञानेला पात्र घालता, हे तुमचं इथपर्यंत बरोबर आहे, तुमच्या समोरासमोर आहे. अदृष्टपर काय आहे, अदृष्टपर परमेश्वर सुतक धरती ती देऊनी 10 दिवसाभितरी ईश्वर का ज्ञानिया काही स्वीकारेल, तरी प्रेताचे सगुण होय आणि सुख विशेष बोलीजे, असं भाष्यकार म्हणतात. त्या 10 दिवसाभितरी ईश्वर का ज्ञानिया काही स्वीकारेल. बघा दोन्ही उच्चारलेले आहे, ईश्वर का ज्ञानी आहे. तर तुम्ही ज्ञानियाला खाऊ घालता, पण ईश्वर तुमचं स्वीकारत असेल तर. पण ईश्वर कोणाचा स्वीकारतात, जो कन्वेचा आहे त्याचाच, ज्याची जोड आहे त्याचीच. या ज्ञानीला कदाचित तुम्ही तुमच्या बळाने बोलवू शकता, देऊ शकता, तो घेऊ शकते, हे हे तुमचा हा उपाय झाला. परंतु ते नैसर्गिक तुमच्या पद्धतीने तुमचं चुकू शकतात म्हणे. मग काय हरकत आहे, काय हरकत आहे. ती गाय जर एखाद्या, असं नाही की ते देवाने नेली म्हणून, पण एखाद्या तिरंच्या अवतारानं जर ती गाय नेली, एखाद्या व्याघ्र अवतारानं, कारण व्याघ्र देव कच्च मच्छ पशु पक्षी होतात ना, देव कच्च होती, मच्छ होती, नरामध्ये पशुमध्ये अवतरती आहेत ना, त्या तिरंच्या अवताराने नेली असेल तर भूतभजन घडलं. कारण भूतभजनाची 21 पात्र तुम्ही मोजता. भूतभजनाची किती पात्र आहे, 21 पात्र आहे. तर 21 पात्रामध्ये 12वेशी ईश्वर अवतार आहेत, 3 देवता आहेत, 3 दैवराटीचे जीव आहेत, 3 कर्मराटीचे जीव आहेत भूतभजनाच्या 21 पात्रात. 12वेशी अवतार, 3 कर्मराटी जीव कोणते, अंतर्याग्या, बहिर्याग्या आणि रिक्त. 3 दैवराटी जीव कोणते, ज्ञानिया, भक्त, अनुसरला. 3 देवता कोण आहेत, ज्ञानविग्रह, अज्ञानविग्रह आणि शांतविग्रह. हे झाले 9. आणि 12 कोण आहेत, परमेश्वर अवतार आहे. त्यामध्ये कोणते आहे, कच्छ मच्छ पशु पक्षी, वेडा पिसा मुकायुक्त आणि कडा सुंकोने रांगोळी आणि अवदृश्य, असे 12 पात्र. तर त्याच्यामध्ये कच्छ मच्छ पशु पक्षी, तर तिरंचे अवतार ते जाऊ द्या. तुम्हाला शाकाहारी सांगतो, मांसाहारी तुम्हाला तब्येत खराब झाली तुमची, मांसाहारी सांगतो. समजा तुमच्या शेतात, तुम्ही शेतकरी आहात, तुमच्या शेतामध्ये ज्वारी पेरलेली आहे, मका पेरलेला आहे, आणि मग एखादा पक्षी अवतार आला आणि तुमच्या त्या ज्वारीच्या धांड्यावर बसला आणि तर तो ते ज्वारीचे दाणे खाऊन राहिला, तर त्या शेतकऱ्याचा प्रतिदेव चुकणार. काय म्हणणं आहे बोला, कारण निर्हेतुक स्वीकारून आले ते परमेश्वर. आणि त्या शेतकऱ्याची शेतावर सत्ता अजून 10 दिवस झाले नाही त्याचे, अजून 10 दिवसानंतर नाही जमत बरं. 10 दिवस ते शेतावर सत्ता आहे, आणि त्याचं जर ते स्वीकार, ईश्वर का ज्ञानिया काही स्वीकारेल, तर त्या अवतारानं जर त्याचे मका खाल्ला, दिसू राहिलं का आपल्याला, आला मका खाल्ला, ज्वारीचे दाणे खाल्ले, तुमचं प्रतिदेव चुकेल. परमेश्वर तुम्हाला पताही लागू देणार नाही. ज्यानं जोडलेलं आहे ना, देव त्याच्यापर्यंत पोहोचते, त्याला देवापर्यंत जायची गरज नाही, ज्यानं देव जोडलेला आहे त्याला.
ज्यानं देव जोडला त्याच्यापर्यंत देव पोचते, आणि ज्यानं देव जोडला नाही त्याच्याजवळ देव जातही नाही. त्यानं प्रयत्न केला तरी त्याला भेट देत नाही. त्या महादेवराजाला भेटच देऊन राहिले, चालले तो येऊ दर्शनाला, हे चालले पाहून. तो दर्शनाला येते आणि हे कुठेच्या कुठे इटखेळचे माठ खेळले चालले जातात, नाही तर खांबाच्या आळस लपतात. अरे काहून असं करून राहिले? कारण महादेव राजाची परनिष्ठ खंती आहे. स्वनिष्ठ तोष आहे एक परी, स्वतः आचरण चांगलं केलं पण दुसऱ्याला दुखवल्यामुळे खंती आहे. म्हणून तिथं सिन्नरला आले. चांगदेव रावळ्यात काय नाही, चांगदेव राऊळ नेणं बांगदेव राऊळ नेणं. एक म्हातारी गावात भिक्षा लाने गायची. एक म्हातारी आहे ते गावात भिक्षा गेले, खांबावर लोपले, त्याचं लोपे स्थान, त्याचं नाव आहे लोपून आहे, आच्छादने स्थान. त्याला तिथं दर्शन दिलं नाही. मग तो वेरूळला यायला लागला. पहिल्या दिवशी पाऊस आणला, दुसऱ्या दिवशी पाटाचा हत्ती पडला, तिसऱ्या दिवशी तो निघाला तर हेच इटखेळचे माटखेळ निघून गेले तिकडे. म्हणजे काय आहे? आणि इथं बाईसा काही स्वागत नाही, काही नाही. बाईसा आले, बसा, बसले पाय पुसणार, तिथेच बसले त्या दरवाजापाशी. 3 दिवस पाणीभात सुरू आहे. का? बाईसाचा परनिष्ठ तोष आहे. परनिष्ठ तोष आहे, परोपकारी क्रिया आहे खूप मोठी, म्हणून पाय पुसण्यावर बसतात. तशी महादेवराजाची परोपकारी क्रिया नाही आहे, म्हणून दर्शन आले दर्शन देत नाही. जा, तुम्ही म्हणता तो राजा होता, राजाला दर्शन द्यायला पाहिजे होतं, नाही दिलं. बाईसावर्षी कोणती मोठी होती? फक्त पयवर्ताची प्रमुख होती. पण बाईसाची परनिष्ठ क्रिया मोठी आहे, लक्षात ठेवा. परनिष्ठ खूप मोठं असते. परोपकार ज्याला म्हणतात तो खूप मोठा असते म्हणे. परोपकार ज्याला जमला त्याचा परमेश्वर, त्याच्याजवळ परमेश्वर पोचते म्हणे. म्हणून बाईसाचं पाय पुसण्यावर 3 दिवस बसले, कारण बाईसाच्या ठिकाणी खूप मोठा परोपकार आहे बंधू. बाईसा सगळ्याला घेऊन चालतात. बाईसाचं जितकं प्रेम स्वामीला तितकं परिवारावर आहे. बाईसा स्वामी सकाळी उठतात, फिरायला जातात, झाडाखाली बसतात, बाईसा चरण प्रक्षालन करतात, स्वामीला तांबूळ पिढा देतात. मग स्वामी थोड्या वेळ तांबूळ खाल्ल्यानंतर पीक थुकतात, तेव्हा बाईसा तांबूळ घरतात म्हणे. त्या तांबूळाचा सगळ्यांना पाळा करतात म्हणे, सगळे वाटतात. पण बाईसा काय करतात माहित आहे? एक जण मठ राखून राहिला तिकडे. मठ राखणारा, जो बिडार राखणारा आहे, त्याचं म्हणे पालवामध्ये बांधून घेतात आणि तिथं गेल्यावर त्याला सांगतात की हे तुझं पाळं स्वामींच्या तांबूळाचं. आणि इथं आपल्याला आठवणी राहत नाही कोणी राहिलं की नाही, इथंच लंबा खाला पुरा लंबा. तुम्ही राहिलेच का? काही माहिती नाही बा मला, संपलं राहिलं. तोही म्हणते बरं केलं खाऊन टाकलं तरी. म्हणजे बाईसा लक्षात घ्या की कसं करते. सुदामानं फुटाने खाऊन टाकले, स्वामींचे फुटाने खाऊन टाकले सुदामानं. आणि इथं बाईसा स्वतः खाणार नाही, पण त्या मठ राखणाऱ्यासाठी तांबूळ पालवात बांधून ठेवतात. हा बाईसाचा परोपकार आहे. साधारण शिवी दिली एकदा. स्वामीवर नारळ चोरायचा आरोप आला औरंगावले. आणि मग ते स्वामी आरोप आला. स्वामी अरे वानऱ्या, काय अवघड काम आहे, आपल्यावर चोरीचा आरोप काय कठीण. देवालय सोडत नाहीत लोक. मग नागदेशाला गेले, निकाल लावले त्या ग्रामपंचायत जवळ. त्या सरपंच फक्त गावातले जे प्रमुख आहे, जे पंचायत, त्याला की म्हणे बुवा यांनी म्हणे माझं नारळ घेतलं म्हणे. तर गावातले लोक म्हणत, अरे भल्या माणसा, ते चक्रधर स्वामी कोण्या गावून आले, ते काय मैत्री तुझ्या गुंफेत नारळ आहे की नाही आहे, तू डायरेक्ट आळ घेऊन राहिले का त्याच्यावर? अरे हे महापुरुष आहे, उलट तेलेच विचार, तेच तुझ्या नारळाचा शोध सांगतील कुठं गेलं तुझं नारळ. स्वामी अरणगावला आले, पाणी येत होतं म्हणून त्या गुंफेमध्ये घुसलं. त्या गुंफेमध्ये म्हणतात त्या गुजरांना काय केलं होतं, नारळ म्हणजे नारळाचं ते वरचे साल काढून एक त्याला असं हे करून त्याला कीर पाडून त्याच्यामध्ये गल्ला, आपलं नसते काय दानपेटीसारखं असं काहीतरी आपण गल्ला ठेवतो घरी, मातीचा वगैरे भेटते तो, तसं त्याच्यामध्ये कॉईन टाकायसाठी त्यांनी आसू टाकायचं नारळ बनलेलं होतं. म्हणजे ते नारळ त्याचा मित्र काढून घेऊन गेला आणि आळ स्वामीवर. सांगा बरं, आता देव सुटतात का ह्याच्यात? देवावर बी आळ येतात त्यातलं. तर तो निकाल लायला गेल्यानंतर साधा तिकून आली, तर स्वामीला थोडासा राग आलेला आहे ना, किंवा एवढं चांगलं वागून लोक आपल्यावर आरोप घेतात. स्वाभाविकच आहे, मनुष्य भाषेतून चिडलेलं आहे. साधा आली, साधानं काय केलं माहिती आहे काय? स्वामीने पानाचा विळा दिला. आता तिच्या मनात काही नाही, पण आता येईल राग येईल होता, तो राग काढा लागतो कोणाला. राग जर तुम्हाला आला ना, तर तो असा कुठंतरी सप्लाय करायला लागते, नाही तर तो अंदर कधी मुरला तर तुमची बीपी शुगर तो असा अंदरून तुम्हाला खराब करून टाकतात. राग निघाला पाहिजे कुठेतरी, म्हणजे मोकळा होणार. मोकळा ऍसिडिटी होते का तुम्हाला? याच्यात ज्याला ऍसिडिटी होते तो पा, तो ऍसिडिटी वाल्याला इतका त्रास होते, शेवटी तो वक्ते जाऊन तो तिकडे कार्यक्रम करते वॉमिट, आणि मग तो म्हणते आता फ्रेश वाटून राहिलं, कारण त्याने ते गुळमुळ काढून फेकले. तर तसा राग जो असते की नाही आतमधला, हा असा काढून टाकायला लागते. मग तो राग नेहमी काय असतं माहिती आहे काय? तो नेहमी आपल्यापेक्षा खालच्या व्यक्तीवर निघते म्हणे तो राग. म्हणजे समजा रागाची कशी, समजा वरचा साहेब जर कधी बोलला, साहेब तुम्हाला बोलला कधी ऑफिसमध्ये, तर तुम्ही साहेबाला बोलू शकता का? नाही, नोकरी चालली जाईल.
मग तुम्ही काय करता की तो साहेब तुम्ही तुमच्या खालच्या माणसाला राग काढता. पण समजा आता एखादा खालचाच माणूस चपराशीच आहे समजा, तिथं पिऊन आहे एखादा ऑफिसमध्ये आणि त्याला साहेब बोलला, त्याच्यापेक्षा सगळे वरचेच आहे, मग तो बायकोवर राग काढते घरी. तर म्हणे तो असा म्हणून ते बाबा सांगतात की तो म्हणे असा एक मनुष्य होता, त्याला साहेब खूप बोलला आणि त्याला खूप वाईट वाटले. काय लेकाचं काय करा, एवढं सगळं काम करून बी साहेब लोकांचे बोलणे खा, काय जीवन आहे आपलं, मग तो घरी गेला. आता कधी कधी काय म्हणतात ते कावळा बसते आणि डांग तुटते, नाही काय असे तो घरी आला. घरी तो फ्लॅटमध्ये राहायचा. आता फ्लॅटमध्ये आता मोठे मोठे बिल्डर मोठ्या जागा घेऊन राहिले ना, म्हणून फ्लॅटमध्ये तुमच्या दाराच्या समोर बरंच अंतर असते. पूर्वीच्या काळात दारासमोर दारच राहायचं डायरेक्ट, गोंदेश्वरापुढे पद्मेश्वर. त्यामुळे तर मला दरवाजा पटकन लावा लागते, नाही तर काय होते माहिती आहे, त्याच्या घरातलं दिसते आपल्याला, तो आपल्या घरात पाहिजे, आपण त्याच्या घरात पावा, कार्यक्रम सुरू होतात. त्याच्यामुळे काय त्याच्यापेक्षा काय करायचं, डायरेक्ट दरवाजा म्हणून अंदर आला की लगेच लावून घ्यायचा. मी तर त्या फ्लॅटला, जुन्या फ्लॅटला तर स्टँडर्ड जेलच म्हणतो, स्टँडर्ड जेल. तो सेंट्रल जेल आहे हा, स्टँडर्ड जेल. बस अंदर आला की दरवाजा लावून घेतात आणि लगेच कळी लावून घेऊन जातात. खिडकी खिडकी उघडू नका, मच्छर येतात. काय करा, काहीच नाही ना, शुद्ध हवा. तो पंखा तुमचीच हवा तुम्हाला देते, तो तिथल्याच फिरवत येते, ते तुमचंच तुम्हाला, म्हणजे तुझं तुझ्या पाशी घे, दुसरी हवा यायला जागाच नाही त्याच्यातली. एवढे बेकार काम त्याच्या फ्लॅटमध्ये. तर म्हणे तो साहेब म्हणे नेमका आला आणि त्याने लगेच काय केलं माहिती आहे का, तो दरवाजापाशी आला, पायऱ्या चढून आला. तिकडे साहेब बोलला होता, त्याला पहिलेच टेन्शन येईल, तिथं आला. आता आल्यानंतर काय झालं की ती योगा गोष्टी घडतात. याची जे सौ आहे ते गेली होती बाथरूम मध्ये, टॉयलेटला गेली असेल ती. माने एकदा बेल वाजवली, आता तिला टाइम तर लागणार आहे ना, 5 मिनिट, कमीत कमी 5 मिनिट तर द्या. मग याला हा पहिलेच गरम. मग काय झालं, एक मनुष्य वरती गेला याचा, खाली आला. मग ते काय झालं, हा चांगला 5-6 मिनिट उभा असेल, तर तो वरचा माणूस खाली आला, त्याला हसा आला असेल, बाबा हा माणूस उभाच आहे. आणि याची बायको काही दरवाजा उघडून दिला, त्याला अजून टेन्शन, दुधात साखर पडली, त्याचं जे असेल ते अजून वाढलं त्यातलं. आणि मग ती मॅडम आली तिकडून, ते तिचं कार्यक्रम उरकून ते आणि तिला जसा दरवाजा उघडला तसा याने एक कानाखाली सटकन मारली. टेन्शन फ्री पार्सल पाठवून दिलं तिकडे, नील होऊन गेला. पण मग आता याचं टेन्शन त्या बाईले आलं ना, ते म्हणे दिवसभर कामं करा, लेकरीचं करा, आल्यावर याचे झोडपे खा. मग आता ती नवऱ्याला मारू शकते? आपली संस्कृती अशी आहे काय, बायको मारते का नवऱ्याला? नाही, एखादी मारत अशी म्हणा, पण नवऱ्याला मारा अशी आपली संस्कृती नाही आहे. मग आता तिला राग आला, तर बघा याने काय केलं, साहेबाचं पार्सल तिच्याकडे पाठवलं. तिला एक तिच्या कानाखाली एक मारली, तिला टेन्शन आलं, पण आता तिला चुप्पच बसायची पाळी आहे. मग हा जाऊन बसला. छोटी ती राग गेली, तिने किचन पाशी लय शिव्या दिल्या. हे माणसाचे पंचट असतात, नालायक असतात, हलकट असतात, काय करता येत नसतं. चहा केला, तामस चहा भरून आणला कपामध्ये आणि तो त्याला दिला. यानं तर या टेन्शन म्हणून यानं चहा केला. तिला खूप टेन्शन आलेलं आहे याचं. मग आता ते टेन्शन खालच्या माणसावर निघते. काय झालं की तिला जे टेन्शन आलं, तिनं काय केलं की आता काय करा, खूपच तिला हे झालं. ते एवढं एवढं करून काही खरं नाही. आल्यावर स्वागत तर नाही, 2 शब्द बोलणं नाही, वरून माळा असं. तेवढं म्हणजे पोरगा आला, म्हणे आई 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 10 रुपये दे, 10 रुपये दे. तेवढे कसले 10 रुपये, खनखनी मारली. झालं, सौचं पार्सल गेलं पोराकडे, ते नील होऊन गेली. कारण खाली निघते ते टेन्शन, खाली निघते. त्याला रागा, तुम्ही काय करा, काही समजत नाही. म्हणे एरवी तर 10 काय 50ची नोट देते म्हणे, असं 10 रुपये मारले तर 10 रुपये राहिले, झापडच बसली. काय झालं काय माहिती यायचं, या दोघांचं काय होतं निघते आमचा. तो पोरगा रागा आपल्या स्टडी रूम मध्ये गेला. तर आता तो आहे, तर त्याच्यापेक्षा अजून एक लहान आहे, चिंकी. घरामध्ये चिंकी राहते. चिंकी म्हणे दादा दादा आपण चेस करतो. म्हणे कसला चेस, फडकन मारली. ती म्हणे काय माहित काय झालं दादाले, एरी तर लय माझ्यासोबत 2-2 रात्री दादा लोक खेळते म्हणे, आज काय माहित काय झालं. आता पिंकीपेक्षा कोणती, चिंकीपेक्षा कोणती, मिंकी नाही खाली. घरातलं संपले लोक. तिला राग आला. मग तिचा इतका राग आला की काय करा, मग तिचं बी ते पार्सल काढाच लागते तिला. मग तिनं काय केलं माहिती आहे काय, कालच तिच्या बापानं तिच्यासाठी 500 रुपयाची बावली आणली होती. तर तिनं बावलीचं मुंडकं असं गेलं टेन्शन. म्हणजे टेन्शन शेवटी उतरलं कुठं, टेन्शन कुठंतरी काढावं लागते, नाहीतर मग त्याचा त्रास होते तुम्हाला ऍसिडिटी सारखा. तर आता स्वामीला टेन्शन येणारच आहे ना, की एवढ्या चांगल्या भावनेनं स्वामी आले व त्याच्या गुंफेला पाय लावले. तो किती भाग्यवान आहे की त्याच्या गुंफेमध्ये चक्रधर स्वामी सारखे अनंत ब्रह्मांड नायक आले. पण त्याला अक्कल कुठं. तो स्वामीला माझं नारळ घेतलं, स्वामीला राग आला ना, तर साधा समोर आली, साधारण जो विडा दिला, तर स्वामी काय म्हणतात, तो राग काढायचा आहे. तर स्वामी म्हणतात, हे काही साधे हो, त्या गुजराच्या नारळाचा वेचू केला, गुजराच्या नारळातल्या पैशाने हे नारळ आणला आम्हाला तुम्ही भेटायसाठी.
हा विडा आम्हाला तुम्ही त्याच्या पैसे देता काय? मी स्वामीने राग काढला. ती म्हणते जीजी कोणता गुरवन, कोणतं आसून, कोणतं नारळ, मला काय बोलून राहिले समजून राहिले. सांगतो अजिबात नाही, हे आम्ही हा विडा स्वीकारणार नाही, कारण हा गुजराच्या ह्याच्या पैशाचा. जीजी और कोणता गुजरण काय, हे मी मी कामाला जाते त्या पैशाचा विडा आणलेला आहे. स्वामीला ते काळ्याचं आहे, ते टेन्शन पूर्ण. सांगता साधे हो, आमच्यावर आरोप आला, आरोप. जीजी तुमच्यावर आरोप? म्हणे हा, आम्ही गुजरातचं नारळ चोरलं म्हणे आसूचं, असं आमच्यावर आरोप आला. हा नव्हे वानरा, बघा तो वानरा गेलेला आहे तिथं पंचायत जवळ बसलेला आहे, ग्रामपंचायतचे पंचमेंबर जवळ. तो निकाल लावून आलेला आहे, आमच्यावर आरोप आला की आम्ही नारळ चोरलं म्हणून. मग ते साधायला राग आला, माझ्या देवावर आरोप घेतात का? तिने दिल्या शिव्या. ते म्हणे मरतू का, म्हणे मरतू का? अरे हराम मोत न मरीन तो. माझ्या देवावर आरोप घेते म्हणे, अरे मरतू का, मरतू का? बरं मग आता मला सांगा की स्वामीवर त्यांना आरोप घेतला, ही स्वामींची पट्ट शिकीन आहे, आणि मग स्वामीला जर असं बोलल्यानंतर तिनं जर त्याला मरतू म्हटलं, रागात तर काही जास्त चुकी झाली काय? स्वामी म्हणतात आले ती अपराधा, याचा राग गेला निघून. हे काय म्हणतात, साधे हो तुम्ही आली अपराधा, तुम्ही अपराध केला. जीजी मी आता कोणता अपराध केला? म्हणे तुम्ही म्हणे त्याला असं कोण म्हटलं मरतू का, मरतू का? घ्या. ते म्हणते काय करावं काही समजतच नाही, इकून आपण चांगलं म्हणायला तिकून आपलं. जीजी म्हणे माझं तसं नाही, पण त्यानं तुमच्यावर आरोप घेतला, तुम्ही असे, तुम्ही संसार त्रसिते. काय म्हणतात स्वामी, तुम्ही संसार त्रसिते म्हणजे संसाराला त्रसले, मग भल्याच्या चाडा येत अनुसरले ती मा प्राणी ते मरतू मरतू ऐसे कैसे म्हणा, आले ती अपराधा, तुम्ही खूप मोठा अपराध केला म्हणे, आता तुला शिक्षा करतो म्हणे मी. काय करावं पा, चांगलं करायला जावं तर वांगलंच होते म्हणे. आणि मग ते काय शिक्षा कोणती माहितीये काय? एका पायावर उभी राह. आता ती पहिले जाळीबाई, चाळ्या माणसाने दोन पायावर व्यवस्थित उभा राहता येत नाही, त्याला एका पायावर उभं करणं म्हणजे किती मोठी शिक्षा आहे ही. आता एके पाय उभे ठाका. आता तिला ते पहिले जाळी जुळी ती कशी तरी उभी राहिली, अशी उभी राहिली, धडकरी पळून जाय खाली, अजून अशी धरून काहीतरी धरून उठी. आता स्वामी खोपले, अशी धरून उठी उभा आहे, धडकरी पडे. बाईसा तिकडे किचन मध्ये स्वयंपाक करून राहिले, बाईसाला आवाज येऊन धडाधड करून पडून राहिले. बाईसा बाहेर आली, म्हणे बाबा काय झालं? म्हणे बाई हिला आम्ही शिक्षा केली म्हणे. काय म्हणे? हिनं म्हणे त्या गुजरात ज्याचं नारळ गेलं त्याला मरतू का, मरतू का म्हटलं. बाई सांगते बाबा, अरे मग ते चुकले तर तिला दुसरे दुसरे दंड करा ना, लागेल तेवढ्या शिक्षा. आणि हे कोणती शिक्षा आहे काय? काही ती पायार पडून उभं राहील, मरून जाईल ना ते उभी राहून पळू पळू मरून जाईल ना, दुसरी शिक्षा करा ना तुम्ही, तुमच्याकडे काय शिक्षा कमी आहेत काय? मग स्वामी म्हणतात हो ठीक आहे. मग बघा म्हणजे हा बाईसाचा परोपकार किती मोठा आहे. नाही तर ते पळू पळू मेली असती, येणं काहीच असतं म्हटलं, कारण येणं घेणं नाही, शिक्षा पुरी करा फक्त बस त्यातली. बाबा जीजी ते पळू पळू मरून जाईन बाबा, तिला दुसरी शिक्षा करा म्हणतात. मग स्वामींनी बाईसाचं ऐकून दुसरी शिक्षा काय केली माहिती आहे काय? 500 दंड होत. आता पहिले ते पळू पळू बेजार होईल आहे, त्याच्यावर आता 500 दंड होत म्हणे. ते बाईसाने तिला उठून उभं केलं, म्हणे बेटा आता दंडोत घाल म्हणे. ते दंडोत घालायला लागली. मग अजून बाईसाला दया आली तिची. बाईसा बाहेर आली, म्हणे बाबा हिचे दंडोत मी घालू लागू गेला काही? समजा ते काय करायचं तुम्ही ते पहा, कारण आम्हाला 500 दंडोत लागतात. तर म्हणतात मग बाईसाने अर्धे घातले, अर्धे तिने घातले. बाईसाला मध्यस्थी करायची काही गरज आहे काय? तिची इथं दुसऱ्या शिक्षा झाली की मजा वाटते, असंच पाहिजे. पण बाईसा मधात घुसते, काय म्हणते नाही, तिचे शिक्षेला अर्ध केलं, शिक्षा बदलून दिली. हा बाईसाचा परोपकार आहे, लक्षात ठेवा. म्हणजे तिने दुसऱ्यांचं भलं केलेलं आहे. पद्मनाभी देव प्राण्याचे चैतन्य पळून आला असे, आता येथून याचे मुख न पाहिजे. काय म्हणतात देव? परमानुभू देवाचं चैतन्य पळून आला म्हणे. कोण? पद्मनाभी. त्या पद्मनाभी हा स्वामींचा शिष्य, तिकडे तो परमाणू देवाचा शिष्य. दोघे नदीवर गेले, कपडे धुत होते. कपडे धुतल्यानंतर ते कपडे घातले. पद्मनाभी थोडासा आगाऊ, म्हणजे तुमच्या गुरुचं नाव काय? म्हणे परमानुभव देव. आता ते असा शब्द आहे म्हणे, परम अनुभव देव, म्हणजे याचा जीवनात खूप अनुभव असणारा देव. हा काय म्हणते? तुमच्या गुरुचा अनुभव काय परमाणू एवढाच आहे का? एवढा? तुमच्या गुरुला एवढाच हे आहे का म्हणे अनुभव? तो असं काहीचा काही अर्थ करायचा नाही, कारण काही काही उलटे सुलटे अर्थ करतात, म्हणजे त्या शब्दानुसार अर्थ करतात. एकाला मी विचारलं का हो ते म्हणजे मी भरपूर जिज्ञासा केलेली आहे शास्त्रासाठी, तर एकाला विचारलं म्हटलं का ते स्वामी त्या औषधाला नायका कोण म्हणतात? सोपी गोष्ट आहे म्हणते, ऐकत नव्हती. म्हणजे ऐकत नव्हती म्हणून नायका? म्हणे हा ऐकत नाही म्हणून नायका, असं माझं. लय लवकर उत्तर दिलं नव्हतं. मग एका विद्वानाला विचारले का हो नायका?
त्याने सांगितलं नायका हे काहीतरी विशिष्ट नाव असलं पाहिजे. एका तिसऱ्याला विचारलं, त्यानं काय सांगितलं, अहो म्हणे ती घरची खूप श्रीमंत आहे, ती दीक्षिताची कन्या उपासनेच्या घरी दिली म्हणजे का दिली, कारण ती घरची खूप श्रीमंत आहे, त्यांच्याकडे नायकवाडी आहे, म्हणजे तो 10-5चा प्रमुख, तो नायक म्हणजे तो 10-5 गावचा प्रमुख आहे, तो एखादा जागीरदार आहे मोठा, त्याच्या घरी तिला दिला गेलेला आहे, म्हणून ते नायकाची पत्नी नायका, नाही काय, डॉक्टरची पत्नी डॉक्टरी, वकिलाची पत्नी वकिली, आपल्याकडे मास्तरची पत्नी मास्तरीन आहे की नाही, आपल्याकडे फुकट पदवी, सावकारची बायको सावकारी, आपल्याकडे पद्धत आहे तशी, जो असला त्याची बायको तीच, त्याला तिथेच नाव म्हणण्याची पद्धत आहे, तर म्हणून तो नायक होता तर ती नायका, असं आहे काहीतरी ते त्यातलं, म्हणून असे सरळ अर्थ करून टाकतात काही, काहींची अर्थ करण्याची पद्धत, काही त्यातलं तरतम्य माहीत नाही काही, आणि त्याला लगेच शब्दाला डायरेक्ट रूप देऊन टाकतात. तर या ठिकाणी स्वामींनी तिला शिक्षा केली, तर तो परमानुभव देव जो त्याने नाव केलं त्या परमाणुदेवानं, तर त्याने करायला पाहिजे किंवा तुमच्या गुरुचा अनुभव परम असा अनुभव असणारा परमानुभव देव, हा म्हणजे तुमच्या गुरुचा अनुभव काही एवढाच आहे, परमाणू एवढाच आहे काय, असं म्हटलं. त्याच्या दोघात भांडण झालं. तो गेला, त्याने सांगितलं म्हणे गुरुदेव गुरुदेव म्हणे मी आता कपडे धुवायला गेलो होतो, तो चक्रधर स्वामीचा एक शिष्य आलेला होता म्हणे, त्यानं म्हणे मी त्याला विचारलं तुमच्या गुरुचं नाव काय, मी सांगलं परमाणू देव, तो काय ते तुमच्या गुरुचा अनुभव एवढाच आहे का परमाणू, त्याला बी राग आला म्हणे त्या गुरुला, तो गुरु काही साधारण नाही आहे, उपाधी म्हणताय म्हणे, एका आसूचे पानं खाते तो रोजचे, तो परमाणू देवाला एका आसूचे पानं म्हणजे 500 रुपयाचे पानं, पानं म्हणजे हे पानं नाही, ते बंगला पान चांगलं महागीचं पान वगैरे, त्यात चांगली सुवर्धन पोथी, श्रीवर्धन ती सुपारी मोठी, अमकं तमकं सगळं चांगला माल खातो जातो. तर तो गुरु, तर तो म्हणे एका आसूचे पान एवढा उपाधी म्हणतो, स्वामीपेक्षा उपाधी म्हणताय तो तिथं त्या गावामध्ये प्रतिष्ठित, आणि मग त्याने गेलं, मग त्याला असं वाईट वाटलं, मग त्याला त्या परमाणू देवाला थोडंसं वाईट वाटलं, पण कोणाचं माहिती आहे काय, त्या पद्मनाभीचं, कारण त्याला आतून माहित आहे चक्रधर स्वामी असे धंदे करणार नाहीत, हे कधीच सांगणार नाहीत, हे याच्या शिष्याने केलं असेल असं, ते म्हणतात जाऊ दे, काही लक्ष देऊ नको, ते महापुरुष आहेत, त्यांनी लगेच सहन करून टाकलं. तिकडे स्वामीला राग आला, खंत आली, समजत बाई हा प्राण्याच्या चैतन्य पळून आला असे, आता इथून बाई दरवाजा लावा, बाई लवकर दरवाजा लावा, ते हा प्राण्याचे चैतन्य पळून आला असे, आता याचे मुकरं मारायचे, लगेच बाईसानं दरवाजा लावला, तो बाहेर जोरजोरानं रडायला लागला, स्वामीला काही दयामाया काहीच नाही, दरवाजा बाहेर लढून राहिला. शेवटी बाईसा थोड्या वेळानं आली, बाबा काय झालं, तुम्ही काऊन एवढे नाराज झाले, ते काय, और त्याला काही माहीतच नाही, ते पोरगं लहान आहे, त्याला काय समजते, ते रडून राहिलं, लोकांचं लेकरू आहे, रडून राहिलं, चांगलं वाटत नाही, काय झालं, बाई हा प्राण्याचे चैतन्य पळून आला असे, म्हणजे हा परमाणू देवाचा अंतकरण दुखून आलेला आहे, आता आम्ही याचं तोंड सुद्धा पाहणार नाही, थोबाड पाहायचं नाही याचा आम्हाला. बाईसा म्हणते बाबा ओ मग याला काही उपाय असेल ना, याला काही उपाय असेल ना, मग स्वामी म्हणतात हो बाई, म्हणजे बघा पद्मानुदेव लळू बेजार झाला असता, काय झालं असतं काय माहिती, पण हे दरवाजा उघडायला तयार आहेत काय नाही, मग बाईसा मध्यस्थी करते की, म्हणून बाईसाचा परनिष्ठ क्रियाचा मध्य भाग, मग बाईसा सांगते बाबा दुसरी शिक्षा करा काय ते, हो बाबा, बाई आता हा काय करेल, शेणा मातीने अंग लिंपेल आणि त्यांच्याजवळ जाईल, आणि ते याला क्षमा करतील आणि याला इथं घेऊन येतील तर स्वीकारत नाही तर स्वीकारत नाही. मग त्याने शेणा मातीनं अंग लिंपलं, तिकडे गेला आणि त्या परमदेवाच्या पुढे, मग तो शिष्य सांगायला लागला हाच आहे तो मंगाचा, तो तुमच्या नावाची व्युत्पत्ती करणारा हाच आहे, तो परमाणूचा परमाणू करणारा हाच आहे म्हणे, तो परमाणू बॉम्ब. ते म्हणतात हाय का तो नालायक, त्यांना खूप राग आला होता, ते आलाच होता त्याला राग, केला हाय का म्हणतो नालायक म्हणे, पहा म्हणे मी तुम्हाला म्हटलं की नाही चांगदेव राऊळ तैसे नव्हे ती, हे चांगदेव राऊळ असं करणारच नाही, हा त्यांचा नालायक, हा शिष्य बदमाश आहे म्हणे, याने असे धंदे केले म्हणे तिला, म्हणून त्यांनी तो म्हणे चल जा म्हणे निघ आमच्या मठातून इथून, तर मग तो गेला म्हणे, नाही म्हणे स्वामी माझ्यावर खूप कोपले आणि मला हे सगळं सांगितलं म्हणे, आता तुम्ही मला स्वीकारलं तरच मला स्वामी ठेवतील, नाही तर नाही, आणि तुम्हाला चला लागेल मला स्वामी जवळ सुरू करेल. तो म्हणतो बघा चांगदेव राऊळ कसे आहेत बघा, त्यांना हे सहन झालं काय म्हणे, आपल्या शिष्याने दुसऱ्याला केलेलं सहन झालं का पहा म्हणे, त्याला नाही सहन झालं म्हणे, मग तो घेऊन आला, मग स्वामी उठून उभे राहिले, मग दंडोदंड झाला, मग तो काय म्हणतो जीजी याला राहू दे तुमच्याजवळ, स्वामी म्हणतात तुम्ही म्हणता म्हणून, नाही तर याला हाकललं होतं, आता याला हाकलून दिलं होतं, पण ते तुम्ही म्हणता म्हणून याला ठेवतो, म्हणून म्हणे पद्मनाभीला स्वामीने ठेवलं. मला सांगा की बाईसामुळे पद्मनाभी देवावरची खंती परिहार, बाईसामुळे साधेची शिक्षा कमी, हे बाईसाचे परोपकार आहे, लक्षात ठेवा. म्हणून परनिष्ठ तोष
स्वनिष्ठ खंती आहे वाटल्यास बाईसाची, स्वतःसाठी तिने थोडं दुर्लक्ष केलेलं आहे. माझा राजा उलटा आहे, स्वतःसाठी खूप चांगलं आहे सगळं, स्वतःचं आचरण मस्त आहे, पण परोपकारामध्ये अडचण निर्माण केलेली आहे, त्याच्यामुळे तो उलटा आहे, म्हणून त्याला दर्शन देत नाही, हिच्या पाय पुसण्यावर बसतात. तर हा एक विषय लक्षात घेण्यासारखा आहे. परमेश्वर अशा पद्धतीमध्ये त्या जीवाच्या अधिकारारूप वर्तन करतात. पुरुषभेद, क्रियाभेद, पात्रभेद, अधिकारभेद वेगवेगळे असतात. सगळ्यासोबत सारख्या लीळा नाही, सगळ्यासोबत सारखं वर्तन करत नाही, कमी अधिक करतात, कारण याच्या मागे अशा अडचणी असतात, त्याचे अधिकार वेगवेगळे असतात. तर याच्यात परोपकारामुळे स्वामींनी या पद्धतीने बाईसाच्या परोपकारामुळे स्वामी बाईसाच्या पायपुसण्यात 3 दिवस बसले. तर या ठिकाणी सांगायचं तात्पर्य एकच आहे की अशा पद्धतीमध्ये परमेश्वराला जीवाचे अधिकार करतात, त्याच्या अधिकाराच्या अनुरूप परमेश्वर त्या जीवाचं भलं करतात आणि त्या जीवाला तसे जे वांछिल तो म्हणजे त्याची जी इच्छा असते त्यानुसार त्याला पुरवतात. तर दत्तात्रय महाराजांनी सुद्धा भक्ताची जी इच्छा आहे ते पूर्ण करतात. मग आता त्याची कोणती अडचण असेल त्या अडचणीच्या अनुरूप त्याला ते देणार. मग आता योगी वेशामध्ये दिसले, भोगी वेशामध्ये दिसले भृगु ऋषीला, भोग देतात. मग आता हे पारध्याचा वेश जे ज्यांनी स्वीकारलेला आहे याच्यामध्ये कितीतरी जीवांना उतटले की ते जीव कुठे जातात, लीळादानाच्या फळाला जातात उतरण्याच्या. म्हणजे हे त्यांच्या चांगल्या लीळा आहेत जीवाच्या. म्हणजे परमेश्वरानं जर आहार विहार केला किंवा आहार वैर केलं तुमच्यासोबत तर त्याच्या सुखफळाच्या राशी निर्माण होतात. म्हणून परमेश्वराला ज्या त्या योनीमध्ये गेल्यानंतर त्याच्यानुसार क्रीडा करतील, त्याच्यानुसार लीळा करतील, ज्या योनीत गेले त्या योनीच्या अनुरूपच आहार विहार स्वीकारतील. म्हणून त्याचा संबंध याच्याशी नाही आहे, तुमच्या पदार्थाशी संबंध नाही आहे त्या पात्राचा, त्या पुढच्याच्या आहाराशी संबंध आहे. त्यानं जो आहार त्याला पाहिजे तो त्यानं घेतला तर प्रेतदेहाचं भांड फुटेल, इतकं दुःख प्रतिबंध. पण आपली अंधश्रद्धा कशी आहे, त्या माणसाला जे आवडत होतं तेच खाऊ घाला, तो जिथं जेव, एक बाई तर म्हणे इथंच जेवा म्हणतो. मी म्हटलं बा इथं का बरं, म्हटलं इथं अडचण आहे ना, म्हटलं सगळी हे मी आता तिकट मी इथंच जेवा. मी म्हटलं आग्रह कोण करू राहिले, ते इथं जेवत होते. म्हटलं मग इतके एवढं कुचडे नाही, त्यांना म्हणे ऑनलाईन पोळी पाहिजे होती म्हणे. म्हटलं ऑनलाईन पोळी कशी असते म्हणे, ताव्यावरून ताटात, ताव्यावरून गरम गरम म्हणे अशी तर म्हणे ते ताव्यावरची पोळी त्यांना ताटात लागत होती म्हणून ते इथंच जेवायला बसायचे, तर तुम्ही इथंच बसा म्हणे. मॅडम मला गरम नाही पाहिजे ना, नाही पण तू इथंच बसा लागेल. मी बसलो आपल्याला माहिती आहे कुठे बसलो तरी पोट्ट भरणारच आहे, बसलो मी तिथं. ठीक आहे, इथं 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 बस म्हणसान तिथं बसतो काय थोडासा आहे म्हणे. त्याला आवडते. आता गोडचा तर विषय संपला कारण शुगर झाली, पण मग त्याला वळे आवडत होते, वळे खा. तर पहिले मी खाऊन घेऊ, आता जाऊ दे याची श्रद्धा आहे, वळे खा. आता काही एखादं आवडते तरी खाऊन घेऊ. ते म्हणे नाही म्हणे जास्त खा. अरे पण कसं काय जमणार आहे ते. म्हणून मग त्याला सांगितलं की याचा संबंधाची नाही आहे, तुम्ही त्या पात्राला संतुष्ट केलं, पात्रानं तुमचा आहार घेतला तर याचं क्रियेचं फळ कोण देते, परमेश्वर देतात. परमेश्वर त्याचं दुःख प्रतिबंध करतील, परमेश्वर त्याचं भांड त्या देवतेच्या माध्यमातून फोडून टाकतील. परमेश्वर तुमच्या आमच्या कनेक्ट आहे. आता समजा मी तुम्हाला फोन लावून राहिलो, तर तुम्हाला वाटत असेल की तुमचा मोबाईल तिथं आहे, माझा मोबाईल इथं आहे, मी इथून तुम्हाला कॉल केला तर तुम्हाला वाटत असेल की हा कॉल इथून त्याच्या मोबाईलमध्ये घुसला. तसं नाही आहे. हा कॉल जाते टावरवर, बघा लक्षात घ्या, फार संशोधन आहे. हा कॉल जाते टावरवर आणि त्या टावरवरून येते तुम्हाला तिकडे. म्हणजे तुमच्या मंदात कोण आहे, टावर आहे, लक्षात ठेवा. तसं तुम्ही पात्र घातलं आणि तो मेलेला जीव याच्या मंदात ते चक्रधर स्वामी टावर आहे, रेंज तिकडे जाते, लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही पात्र घातल्यानंतर स्वामींच्या 10 दिवसा भितरकीचे ते पावे ईश्वर का ज्ञानके प्रेताचे सवय, म्हणजे त्या सूत्रानुसार ते स्वामींनी पात्र स्वीकारलं. आता स्वामी त्याचं दुःख प्रतिबंध करतील, त्याचं भांड फोडून टाकतील, ते सगळं स्वामीचं, आम्ही काहीच नाही करत, तिकडून होते सगळं. पण इकडे हे झालं, इकडे हे कनेक्ट झालं की ते बरोबर तिकडून त्याचं कार्य होते म्हणे. मग आता कुठे राहिले तुमचे पदार्थ, त्याच्या आवडीचा त्याच्या जागेवर, ठीक आहे, अशा पद्धतीने कुठून. हे सगळ्या श्रद्धा अंधश्रद्धा आहे सगळ्या. म्हणून तुम्ही त्याला आहार द्या, जो आहार मागतात तो आहार द्या. म्हणून दत्तात्रय महाराज जर आले तर एखादी गाय द्या, बकरी द्या, अजून त्यांनी काही मागितली समजा तुम्हाला काही तर ते द्या. येत नाही तुमच्या घरी आले तर, आणि आले तर तुम्हाला नाही सुचलं तर मला फोन करा, नंबर आहे आपला, मी सांगेन काय द्यायचं त्यांना. तर अशा पद्धतीमध्ये जे अवतार तुमच्या दारी आले त्याचा आहार तुम्हाला द्यावा लागेल. मग तिरंचा अवतार असेल तर तो ज्वारी खाईल, दाणे खाईल, काय काय खायचं ते खाईल. त्याच्यातलं गाय आली तर तुम्ही तिला ढेप द्या, हे द्या. अशा पद्धती ज्या योनीत ते आले त्या योनीचा आहार विहार तुम्हाला द्यावा लागणार, ज्याच्यात आले ते ज्याच्यात.
तर तुमचं कार्य होईल, तिथं तुम्हाला भूत भजन घडेल. नाही तू म्हणसान की मी पूर्णाची पूज देतो आणि त्याच्याशिवाय मला भूत हे काढून टाकू टाकतो. म्हणून त्यांचा आहार महत्वाचा आहे, तर ईश्वराचा आहार महत्वाचा आहे. कोणते ज्या योनीत गेले तो आहार महत्वाचा आहे. तर अशा पद्धतीमध्ये ते पारध्याच्या वेशात आहे. मग आता पारध्याचं काम काय? शिकार. मग ते कोणतं चुकीचं काम करू राहिले? पारधी वेश तिथं. तर म्हणून तो म्हणून भृगुऋषी काय म्हणतात, कदा योग्य कदा होय. मला ऋषी वेशात तर योगीचं आचरण करतात, कधी कधी भोगी वेशामध्ये दिसतात, पारध्याच्या आहेत, मातंगाच्या आहेत, म्हणजे पारध्याच्या वेशामध्ये दिसतात, याच्या वेशामध्ये दिसतात. अशा पद्धतीने व्याघ्र वेशात दिसतात, तिथं काय करू राहिले आहे? भोग घेऊन राहिलेले आहे, म्हणजे पुढच्या प्राण्याला मारून खाऊन राहिलेले आहे. कदा योगे कदा भोगे, म्हणजे भोगवे याच्यामध्ये दिसतात. कधी कधी योगी वेशामध्ये भेटतात. श्रीपाद वल्लभांना दर्शन दिलं एकदम याच्यामध्ये. यदुराजाला भेट दिली अवधूत वेशामध्ये. अव म्हणजे पाप, धूत म्हणजे धुतल्या गेलेल्या असे एकदम अशा वेशामध्ये. म्हणजे कोणाला योगी वेशात दिसतात, अवधूत वेशात यदुराजाला दिसले. त्याच्यात अलंकारानंतर ऋषीवेश दाखवला, रेणुकाला ब्राह्मण वेश दाखवला. म्हणजे बघा इथं योगाच्या वेशात, भोगेच्या वेशात, पारधी भोग्याच्या वेशात. अजून एक तुम्हाला माहित नाही, सप्त ऋषीला भेट दिली म्हणे दत्तात्रय. हे आपल्याच्यात नाही आहे बरं, हे शिल्लकच आहे भांडवल. तर ऋषी वेशामध्ये आपला सप्त ऋषींना भेट दिली म्हणे. आता सप्त ऋषी म्हणजे महातपस्वी, तर त्यांना साक्षात्कार झाला तेव्हा कसं झाला माहिती आहे काय? हे अन्यत्र आलेलं, आपल्याला इकडे नाही आलेलं. तर त्यांना म्हणे एक भोगी वेशामध्ये, म्हणजे स्त्रियांच्या समूहामध्ये दिसले म्हणे. काय त्याच्यात साक्षात्कार झाला म्हणे. म्हणून भृगऋषी लिहितात कदा योगी कदा भोगे, भोगी वेशामध्ये भेट दिली म्हणे त्यांना. किंवा आपल्यामध्ये जर लावायचं म्हटलं तर अनगासोबत आहे म्हणे. परशुरामाच्या आईवडिलाचा अंतिम संस्कार करताना म्हणे ऐकत नव्हते दत्तात्रय महाराज. तो दत्तात्रय महाराज विनंती करत होता परशुराम, सो म्हणतात मी बिझी, मला खूप जीव उद्धार लागतात. ते मग ती सवे अनघा, ती म्हणते जीजी स्वीकृत होती, याचं ऐका, याचा संस्कार करा म्हणे. कारण ती मायेची ओळखणी म्हणा, आणि किंवा मायेचा विग्रह म्हणा, काय म्हणायचं तुम्हाला म्हणा. आणि हे रेणुका कोण आहे? शेवटी देवता आहे. देवतेने देवतेची बाजू धरली. बरोबर जीजी याचं कार्य करा. परशुराम हा अज्ञान विग्रह आहे याचा, महादेवाचा, कोणी म्हणते पार्वतीचा, दोन्ही मत आहे. तर हा जो आहे याच्या म्हटल्यानं ऐका. तेव्हा मग स्वामी म्हणतात ठीक आहे, काय हरकत नाही. मग स्वामीने भूमी दाखवली, चाल इथं संस्कार कर म्हणून. म्हणजे इथं दाखवलं की नाही अनघासोबत. तर अशा पद्धतीमध्ये पुष्ट त्यांना म्हणे सप्त ऋषींना भेट दिली म्हणे. कुष्टी होते म्हणे, कुष्टी वेशात दिली, सोबत म्हणे भोग विलासामध्ये दिसले म्हणे दत्तात्रय महाराज. म्हणून असे वेगवेगळ्या वेशामध्ये राहतात. बाललीला बी शोभितम, बाललीला करतात. बाललीला तर ग्रंथच आहे, बालक्रीडा. दत्तात्रय महाराज काही लोक पारायण करतात दत्तात्रय बालक्रीडा. अर्थात त्यांची बालपणाची लीळा ती एकच आहे. जे तिन्ही देवांना बालक बनवलं ब्रह्म विष्णू महादेवाला, तीच बाललीळा आहे. पण काय झालं, प्रमुख लीळा आहे, मोठी लीळा आहे, प्रसिद्ध लीळा आहे. म्हणून ग्रंथकारांना ग्रंथाचं नावच काय टाकून दिलं, बालक्रीडा. दत्तात्रय महाराजांची बालक्रीडा, कृष्ण महाराजांची बालक्रीडा आहे, पण दत्तात्रय महाराजांची बालक्रीडा टाकून दिलं. तर म्हणून कदा योगे कदा भोगे, बाललीला भी शोभितम. बाळत्वात असताना सुद्धा त्यांनी विशेष लीळा केलेल्या दत्तात्रय महाराजांनी. अशा दत्तात्रय महाराजांना माझा नमस्कार असो. तर ठीक आहे, आपली वेळ इथं पूर्ण झाली, इथंच थांबू. पुढच्या सत्रामध्ये पुढील दत्तात्रय महाराजांचा महिमा आपण पाहू. श्री दत्तात्रय महाराज की जय. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.